ओके. तर आपला जो प्रोजेक्ट आहे तो आहे AI बेस्ड टास्क ट्रॅकर. तर बेसिकली प्रोजेक्टमध्ये काय आहे तर आपण एखादी कस्टमर सर्व्हिसला व्हिजिट केलं आणि त्या एखाद्या शोरूमला सपोज आपण एखादी कार ओन करतो आणि त्या कार ओन केली आपण आणि आपल्याला काहीतरी कारमध्ये इश्यू सापडला, तर आपण तो इश्यू जो असेल ते आपण एखाद्या शोरूमला जाऊन एक्सप्लेन करणार की माझ्या माझ्या गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम आहे आणि मला हा हा प्रॉब्लेम फिक्स करायचा आहे. तर युजली जी मेथड असते ती कशी असते, सपोज तुमच्या गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला, सपोज गाडीमध्ये जर गाडी स्टार्टच होत नसेल, हा जर मेन इश्यू असेल आणि आपण एखाद्या शोरूमला व्हिजिट केलं, तर आपण गेल्या गेल्या त्यांना काय सांगणार की माझ्या गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम झालाय. पण आपल्याला एक्झॅक्ट माहित नसतं की प्रॉब्लेम कुठं आहे. सपोज तो प्रॉब्लेम स्टार्टरमध्ये पण असू शकतो, इंजिनमध्ये पण असू शकतो किंवा ऑइल टँकमध्ये पण असू शकतो. डिफरंट डिफरंट प्रॉब्लेम असू शकतात, पण आपल्याला एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे ते आपल्याला माहित नाही. बरोबर आहे का नाही? आणि हा प्रॉब्लेम कसा डिसाईड होणार की हा कोणत्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. आपण एखादी गाडी घेऊन गेलो, ज्या गाडी स्टार्ट होत नाही, हे आपल्याला माहिती आहे की आपण गाडी चालवतो म्हणून आपल्याला कळून आलं की गाडी व्यवस्थित स्टार्ट होत नाही. आपण शोरूमला गेलो, शोरूम मध्ये गेलो, आपण ज्या काउंटरला पहिला सांगणार की आमच्या आमच्या गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम आहे आणि गाडी व्यवस्थित स्टार्ट होईना झाल्या. ती काय करणार तर पहिला गाडी नोंद करून घेणार, प्रॉब्लेम स्टेटमेंट नोंद करून घेणार आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर तुम्हाला वेट करावे लागणार की प्रॉब्लेम कुठला येतो. सपोज मी गेलो एखाद्या शोरूमला, गाडी तिथं मी सांगितलं त्यांना की माझ्या गाडीमध्ये व्यवस्थित स्टार्ट होत नाही. ती पहिला नोंद करून घेणार. ती गाडी नोंद करून गेल्यानंतर ती जाणार मेकॅनिककडे. मेकॅनिक काय करणार, मेकॅनिक गाडीला डायग्नोस करणार. डायग्नोस करून झालं त्याच्याकडे काय असणार, तर त्याला कळणार की प्रॉब्लेम कुठं आहे. इंजिनमध्ये प्रॉब्लेम आहे, ऑइल टँकमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्समध्ये प्रॉब्लेम आहे. या गोष्टी नंतर होणार. मग हा जी प्रोसेस आहे ही खूप लेंदी आहे. आपण एखाद्या शोरूमला व्हिजिट केल्यानंतर तो मेकॅनिक अवेलेबल होणार आणि त्या अवेलेबल झाल्यानंतर तो अनालिसिस करणार कुठल्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. आणि सपोज एखाद्या आपल्याला प्रॉब्लेम कळाला की हा प्रॉब्लेम गाडीच्या इंजिनचा आहे, ना की ऑइलचा आहे, ना की इलेक्ट्रॉनिक्सचा आहे. तर आपण काय करणार, तर त्या इंजिनचा जो इंजिनियर असणार, जो स्पेसिफिक ती गोष्ट ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, आपण त्याला टास्क तो असाइन करणार. ही रेग्युलर मेथड असते कोणत्याही सर्व्हिस सेंटरमध्ये, कोणत्याही शोरूममध्ये. हे जनरलाइज आहे. मी आता एक सिम्पल वेनं सांगत आहे की ऍक्च्युली कसं प्रोसेस वर्क होते, की आपण एखाद्या शोरूमला व्हिजिट केल्यानंतर कसे ते आपले टास्क घेणार, ते एका मॅनेजर लेवलच्या माणसाकडे जाणार, तो डायग्नोस करणार, तो प्रॉब्लेम काढणार त्यातला की ऍक्च्युअली कुठं प्रॉब्लेम आहे, ऑइल टँक मध्ये आहे. मग त्यानंतर तो त्या व्यक्तीला असाइन करणार. मग ही ती लेंदी प्रोसेस आहे. तर ही आपल्याला अवॉइड करायची, त्यासाठी एक आपण सिस्टीम डेव्हलप केली आहे, त्याचं नाव आहे टास्क ट्रॅकर. टास्क ट्रॅकर काय असणार आहे तर आपण पाहूच की an AI powered task tracker system that combines human expertise with artificial intelligence to intelligently handle the problem reporting, task assessment आणि user collaboration. आता आपल्या इथं प्रॉब्लेम म्हणजे एक टास्क आहे जो आपल्याला कंप्लीट करायचा आपल्या सिस्टीमसाठी. आपण ही सिस्टीम ऑन करतो, आपण एक कार शोरूमचे ओनर आहेत आणि आपल्याला ही सिस्टीम इम्प्लिमेंट करायची आहे, आपल्याला तो टास्क कंप्लीट करायचा आहे. तर इफिशियंट वे काय असू शकतो, तर सपोज त्यानं जेव्हा प्रॉब्लेम दिला, एखादा कस्टमर आला आणि त्याने प्रॉब्लेम दिला की माझ्या गाडीमध्ये XYZ प्रॉब्लेम व्हायला लागला. त्याला टेक्निकल नॉलेज नसणार आहे. ज्या व्यक्ती जो युजर आहे, जो गाडी चालवतोय, जी गाडी आहे, त्याला त्याला माहित नसणार की एक्झॅक्टली कुठं प्रॉब्लेम आहे. त्याला फक्त माहित असणार की गाडी चालवताना मला प्रॉब्लेम येतो. तो तेवढंच सांगणार. त्याच्यावर त्या गाडी त्यांना सांगितलेल्या डिटेल्सवर त्याला क्रॉस क्वेश्चन विचारणार आपण की एक्झॅक्टली कधी येतो. सपोज गाडी आपण चढतीला असताना येतो किंवा हायवेला येतो किंवा ट्रॅफिक मध्ये येतो. ह्या गोष्टी आपण त्याच्याकडनं घेणार आणि त्याच्यावरनं आपण अनालिसिस करणार की प्रॉब्लेम कुठं आहे. तर त्यासाठी आपण एक AI एजंट बनवला. हा प्रोजेक्ट युजली दोन आहेत, दोन कंपोनंट आहेत. एक तर वेब डेव्हलपमेंट
प्लस ए आय. ए आयचा आपण एक एजंट तयार केलाय. त्यामध्ये इंजस्टिट हे एक टूल आहे ए आय एजंट तयार करण्यासाठी. एकदम इझी टूल आहे. ते काय असं मॅन्डेटरी नाही, पण आपण त्यांना एक चांगला एजंट तयार करू शकतो. सपोज आता एक्झॅक्टली कसं होणार आहे, तर हे झालं आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट की आपण काय सॉल्व्ह करायला लागलोय. की जो मॅन्युअली आपण टास्क असाइन करणार होतो, की गाड्या आल्यावर आपण त्याला एक मेकॅनिक कडे देणार, तो डायग्नोज करणार की त्यामध्ये प्रॉब्लेम कुठं आहे. सपोज मेकॅनिक इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑइल मध्ये प्रॉब्लेम आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे, तो मेकॅनिक सांगणार की हा हा इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे. सो आपण हा इंजिन पार्ट एका त्या मेकॅनिकलला देऊ की ज्याला इंजिनचं नॉलेज आहे, आणि तो त्याला जाणार की हे इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे, हा तू सॉल्व्ह कर. मग ती गाडी त्याच्याकडे जाणार, मग तो बघणार, मग तो इंजिनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि परत तो मॅनेजर कडे येणार आणि त्यानंतर तो आपल्याला परत येणार. आणि जर त्या मेकॅनिकलला आणि काहीतरी क्रॉस क्वेश्चन विचारायचं असेल तर तर तो डायरेक्ट विचारू शकत नाही कस्टमरला. त्याला परत मॅनेजर कडे जावं लागणार, त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट नंबर घ्यावा लागणार आणि मग नंतर ते करायला लागणार. ही खूप लेंदी प्रोसेस आहे. ती अवॉइड करण्यासाठीच आपण एआय टास्क ट्रॅकर ही सिस्टीम बनवलेली आहे. तर ह्याचा उद्दिष्ट काय आहे, तर जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा तेव्हा हा प्रॉब्लेम एआय ना अनालाइज करणार आणि डायरेक्ट मेकॅनिकलला असाइन होणार टास्क. सपोज माझी सिस्टीम आहे, मी हा प्रोजेक्ट तिथे इम्प्लिमेंट केला. माझी सर्व्हिस सेंटरचं शोरूम आहे आणि माझ्याकडे गाडी सर्व्हिसिंगला येतात आणि मला गाडीमध्ये असं आहे की एखादा कस्टमर आला तर त्याला काय करणार, तो पहिला प्रॉब्लेम स्टेटमेंट टाकणार की हा मला प्रॉब्लेम टाकणार की सपोज सॉरी तो प्रॉब्लेम काय टाकणार, जसं माझी गाडी स्टार्ट होईना, स्टार्ट नॉट स्टार्टिंग, हा प्रॉब्लेम त्याने टाकला. आता हा प्रॉब्लेम जाणार ए आय एजंट कडे. ए आय एजंट अनालिज करणार, मग तो म्हणणार कधी. मग ए आय एजंटच तुला क्वेश्चन विचारणार, क्वेश्चन आन्सरिंग करणार तुम्ही ए आय बरोबर की वेन इट हॅपन्स, असा क्वेश्चन येणार ए आय कडनं. ए आय कडनं क्वेश्चन आला तर आपण आन्सर देणार की सपोज रेग्युलर असं टाकलं, नाहीतर काहीतरी असेल, जर आपलं ट्रॅफिक मध्येच प्रॉब्लेम होता तर ट्रॅफिक सांगणार. मग ते बघणार हा ठीक आहे. ते विचारणार मग ऑइल ॲव्हरेज मध्ये काय आहे का, ॲव्हरेज ऑइल ॲव्हरेज किती देते. तर हे विचारणार काय ऑइल ॲव्हरेज. सपोज माझं गाडी 45 ॲव्हरेज देते, मी सांगणार की हा मला आता जेवढा ॲव्हरेज पाहिजे तेवढा ॲव्हरेज भेटणार. मग सगळं क्वेश्चन घेतणार. मग हा क्वेश्चन घेतल्यानंतर एआय कडे काय असणार, सगळं नॉलेज असणार की गाडी कधी प्रॉब्लेम येतोय काय येतोय. मग त्याच्यावरनं हा सगळा जो आपण इनपुट दिला की माझ्या गाडीला कधी प्रॉब्लेम येतो, रेग्युलर प्रॉब्लेम आहे. गाडीचा प्रॉब्लेम काय आहे, तर गाडी स्टार्ट होत नाही. आणि हा प्रॉब्लेम कधी येतो, तर रेग्युलर येतो. ट्रॅफिक मध्ये त्याने येत नाही, कुठे येत नाही, म्हणजे सगळीकडेच तो प्रॉब्लेम येतो. आणि ॲव्हरेजचा काही इश्यू आहे का, नाही. ॲव्हरेज आहे तसं जेवढं नीड आहे, जेवढं पडायला पाहिजे तेवढं ॲव्हरेज पडतंय. मग हे सगळं डाटा घेणार आणि त्याच्यावर ते अनालिसिस करणार एआय. आणि एआय अनालिसिस काय करून देणार, तर सांगणार की गाडीमध्ये फॉल्ट कुठं आहे, तर गाडीमध्ये इंजिन मध्ये फॉल्ट आहे, ना की ऑइल मध्ये. हे सगळं हे सगळं एआय न सांगणार. आता हे तर कळालं आपल्याला की प्रॉब्लेम इंजिन मध्ये आहे, म्हणजे हा काम तर वाचलं की आपल्याला टास्क कुणाला असाइन करायचा हे आपल्याला कळालं. बरोबर आहे का नाही, की हा टास्क ह्याचा नाही आहे की इलेक्ट्रॉनिकचा नाही आहे गाडीतल्या, ना की ऑइलचा. हा प्रॉब्लेम आहे इंजिनचा. तर तो टास्क इंजिनियर इंजिनच्या मेकॅनिक कडे जायला पाहिजे. हे तर आपल्याला कळालं. आता प्रॉब्लेमची जी इन्फॉर्मेशन आहे, आता प्रॉब्लेम गेला. आता सपोज आपण इंजिनच्या मेकॅनिक कडे हा प्रॉब्लेम गेला, तर त्याबरोबर आपण डिस्क्रिप्शन पण देणार. पण ऍज अ युजर, म्हणजे जो गाडी ओन करतो, जो सर्व्हिसिंग साठी आलाय, त्याला एवढं डिस्क्रिप्शन माहित नसणार की नेमका प्रॉब्लेम कुठं आहे, कसला प्रॉब्लेम आहे हे माहित नसणार. तर एआय जनरेट करणार डिस्क्रिप्शन अबाउट दॅट क्वेश्चन जे त्याने विचारल्यात. जसं की व्हॉट इज हॅपन्स, व्हेन हॅपन्स, व्हेन इट हॅपन्स, जसं त्याने विचारलं तर ते काय म्हणणार. तर आपण टाकलं रेग्युलर, त्यानंतर ऑइल ॲव्हरेज त्याने विचारलं एआयनं, आपण टाकलं 45. बरोबर आहे ना, ह्यो सगळा डाटा भेटला. मग त्याच्यावरनं तो डिस्क्रिप्शन तयार करणार.
काय डिस्क्रिप्शन तयार करणार. सपोज असं केलं त्यांनी की नाही, गाडीचा प्रॉब्लेम, कार हॅज रेग्युलर प्रॉब्लेम, सो मे बी द प्रॉब्लेम इन इंजिन एक्झॉस्ट. इंजिन मध्ये जे एक्झॉस्टचा पार्ट आहे तिथं काहीतरी प्रॉब्लेम असतो रेग्युलर. सो प्रॉब्लेम मे बी इन इंजिन एक्झॉस्ट. ओके, म्हणजे त्याला कळून आलं की हे डिस्क्रिप्शन दिलं. आणि रेग्युलर, रेग्युलर आहे म्हणजे हा प्रॉब्लेम रेग्युलर. देर इज अ नो एनी प्रॉब्लेम इन ऑइल पार्ट. ओके, ऑइल पार्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला ॲव्हरेज करेक्ट मिळतं, हे तर आपल्याला आन्सर भेटलेला आहे. मग आपल्याला ह्या गोष्टी डिस्क्रिप्शन तयार करणार एआय एजंट, आणि हे डिस्क्रिप्शन जाणार कोणाकडं, त्या इंजिनच्या मेकॅनिककडं. सपोज गेलं, मग त्याला सगळं असणार की त्याला कळालं की हा प्रॉब्लेम इंजिनचा आहे तर फिक्स झालंय आपल्याला, कारण जे क्वेश्चन अँसरिंग असणार आहे त्याच्यावरनं AI सगळं कळून देणार की त्याला नेमका हा टास्क कुठल्या ह्याचा आहे. हा का. दुसरं तयार काय करून घेतलं त्यानं, डिस्क्रिप्शन, नेमका प्रॉब्लेम कुठं असू शकतो. म्हणजे इंजिनचा पार्ट आहे पण इंजिन मध्ये आणि काय कसला प्रॉब्लेम आहे हा इंजिनचा. इंजिनचा रेग्युलर प्रॉब्लेम हा आहे का, काहीतरी मशीन तुटले इंजिन मध्ये किंवा काहीतरी ऑइल लिकेज आहे. ह्या गोष्टी सगळ्या डिस्क्रिप्शन मध्ये येणार त्या क्वेश्चन अँसरिंग ना. आणि हे पण डिस्क्रिप्शन कोण तयार करणार आहे, तर ते तयार करण्याचं काम असणार आहे एआय एजंटचं. तर आपल्याला दोन गोष्टी भेटून घेतल्या की हा प्रॉब्लेम कुठला आहे, दुसरी भेटली इंजिन. आता कळणार तर प्रायोरिटी. प्रायोरिटी म्हणजे काय, तर सपोज गाडी जर गाडीचं छोटं मोठं काम असेल, लाईक एखाद दुसरा नळचा म्हणजे एखाद दुसरं बटन बंद पडलं असेल किंवा एखाद दुसरं वायर कट झाले असेल इंजिन मध्ये, हा प्रॉब्लेम असेल तर त्याला प्रायोरिटी लो असेल. बरोबर आहे का नाही. आता जर इंजिन इंजिन पूर्ण खोलायला लागते आपल्याला, हा हाय प्रायोरिटी झाला. बरोबर आहे का नाही. हे झालं हाय प्रायोरिटी. आणि मीडियम प्रायोरिटी म्हणजे काय, तर ऑइल चेकिंग ते करायला लागणार आहे आपल्या गाडीमधलं, म्हणजे इंजिन मधलं इंजिनचं परफॉर्मन्स बघायचं आहे. हे झालं काय लो, मीडियम सॉरी, असं मीडियम. हे आपल्याला आता डिसाईड करायचं की कुठल्या प्रायोरिटी मध्ये प्रॉब्लेम येणार आहे, लो मध्ये येणार आहे, हाय मध्ये येणार आहे किंवा मीडियम मध्ये येणार आहे. ओके, तर आपल्याला काय ह्यातलं आपल्याला काय कळालं, तर ही गोष्ट कशी आहे, आपल्याकडे एक गाडी आली सर्व्हिसिंगला, आपण सर्व्हिस सेंटर ओन करतो, आपल्याला त्याला त्रास कमी द्यायचा आहे. आणि आपल्याला हा जो प्रॉब्लेम आलाय तो घेऊन आलाय गाडीवाला, जो त्याला प्रॉब्लेम आलाय, हा लगेच आपल्याला त्या व्यक्तीला जे आपल्याकडे जी माणसं काम करतात त्यांना असाइन करायचं आहे. आता काही काही आपल्याकडं सपोज 10 माणसं काम करत असतील, 3 माणसं काम करतात इंजिन मध्ये, 2 माणसं काम करतात इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, आणि उरलेली माणसं काम करतात ऑइल सेक्टर मध्ये, म्हणजे ऑइलचा पार्ट मध्ये गाडीच्या. ह्या 3 ठिकाणी 3 माणसं काम करतात आणि एक माणूस आहे तो फक्त असा आहे की तो डिसाईड करतोय की गाडीचं काम कुठलं आहे. आपल्याला त्या माणसाचं रिप्लेस करायचं आहे एका एआय एजंट थ्रू. मग आपलं काम काय होणार, तर त्या व्यक्तीला क्वेश्चन अँसरिंग थ्रूच आपण त्याला, आपल्याला कळून येणार, एआय एजंटला कळून येणार की हा प्रॉब्लेम कुठला आहे गाडीमध्ये. तर आपल्याला गाडीमधला प्रॉब्लेम तर कोण आला, कारण जो गाडी घेऊन आलाय त्याला माहित नसणार की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठं आहे. पण एआय एजंट जे क्वेश्चन अँसरिंग करणार त्याच्यावरनं त्याला कळून येणार की गाडीमध्ये प्रॉब्लेम कुठं आहे. सपोज गाडीमध्ये प्रॉब्लेम, त्याने क्वेश्चन अँसरिंग केलं, आपल्याला गावलं की आपण सांगितलं त्यानं रेग्युलर आहे, ऑइल ॲव्हरेज एवढं देते, मग आपल्याला कळालं की प्रॉब्लेम कुठं आहे, तर गाडीच्या इंजिन मध्ये आहे. बरोबर आहे का नाही, कळालं. आता हे झालं आपल्याला एवढं तर कळालं आपल्याला की हा प्रॉब्लेम इंजिनच्या मेकॅनिक कडे जायला पाहिजे, ना की इलेक्ट्रॉनिक्स कडे, ना की ऑइल वाल्याकडे. हा प्रॉब्लेम जायला पाहिजे कोणाकडे, इंजिनच्या मेकॅनिक कडे. ही गोष्ट कळाली आपल्याला. आता पुढची गोष्ट, डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन पण तयार करणार, ह्या जे आपण क्वेश्चन अँसरिंग केलं ना त्याच्याबरोबर हे पण करणार, आणि हे पण करणार की कारचं डिस्क्रिप्शन करणार की ऍक्च्युअल प्रॉब्लेम इथं इथं ह्याला हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इंजिन मधला हा पार्ट आहे, म्हणजे ह्या पार्ट मध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार इंजिनच्या, म्हणजे हे पुढं त्या इंजिनच्या मेकॅनिक वाल्याला बरं पडणार की त्याला प्रॉब्लेम अनालाइज करायला एक डिस्क्रिप्शन भेटणार. बरोबर आहे का नाही, त्याला सगळं कळून आलं, एआयनं सांगून टाकलं की असं असं आपल्याला
गाडीच्या एक्झॉस्ट मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, कारण त्याला ऑइलला प्रॉब्लेम येत नाही, फक्त त्याचं रेग्युलर गाडी चालवते तेव्हा प्रॉब्लेम येते. म्हणजे ऑइलच्या सेक्शन मध्ये जर प्रॉब्लेम नाही किंवा गाडी व्यवस्थित चालते, फक्त स्टार्ट होत नाही, म्हणजे गाडीचा परफॉर्मन्स चांगला आहे हे तर डिस्क्रिप्शन मध्ये येणार. प्लस तुझं गाडी रेग्युलर आहे हे पण ह्याच्यात आहे. हे काल आता प्रायोरिटी. हा टास्क कुठल्या प्रायोरिटीचा आहे? लो प्रायोरिटीचा, हाय प्रायोरिटीचा, मीडियम प्रायोरिटीचा आहे, हे डिसाईड करणार. सपोज जर गाडीचं काय एखाद दुसरं बटन हे झालं असेल, नाही तर इंजिन मधलं कुठला तर नट गेला असेल, हे झाली लो प्रायोरिटी. हाय प्रायोरिटी म्हणजे काय, आपलं गाडीचं इंजिन सगळं बाहेर काढायचं आपल्याला आणि त्याच्यावर सगळे करायचं, ते झालं हाय प्रायोरिटी. आणि आपल्याला फक्त परफॉर्मन्स जरा ऑइल बदली करायची आहे इंजिन मधली, इंजिनचं 2-3 नट टाईट करायचे आहेत, ती झालं मीडियम लेवलची प्रायोरिटी. आणि हे जेव्हा आपण त्याला टाइम देणार आहे, सपोज जर हाय प्रायोरिटी असेल तर आपण डिसाईड करू शकतो. आता काय असं फिक्स व्हॅल्यूज ठेवा नाहीत आपण, पण ठेवू शकतो. जसं 10 10 दिवस ठेवू शकतो. जर हाय प्रायोरिटी असलं तर गाडी 10 दिवसात भेटणार तुम्हाला. जर मीडियम प्रायोरिटी असली तर गाडी 5 दिवसानंतर भेटणार, म्हणजे त्याला लगेच भेटणार जेव्हा 5 दिवसांनी भेटणार. आणि लो असेल तर 1-2 दिवसात तुम्हाला गाडी भेटून जाईल. हे काय आपण म्हणजे आता हे फिक्स नाही, हे आपण ठरवू शकतो आपल्या सिस्टीम नुसार. जर आपली सर्व्हिस सेंटर चांगली असेल तर आपण हाय प्रायोरिटी 5 दिवसात पण कम्प्लीट करू शकतो. ते आपण डिसाईड करणार की आपल्याला हाय प्रायोरिटी असल्या किती दिवसात द्यायचे, लो प्रायोरिटी असल्या किती दिवसात द्यायचे, आणि मीडियम प्रायोरिटी असल्यावर किती दिवसात द्यायचे, हे आपल्यावर डिसाईड होणार. हे झाल्यात गोष्टी. आता आपण ऍक्च्युली बघू की कसं इम्प्लिमेंटेशन होतंय. हे झालं आपलं थेरोटिकल पार्ट आणि प्रॉब्लेम स्टेटमेंट. आणि सपोज माझ्याकडे आता ते पूर्ण प्रोजेक्टचं हे नाही आहे, माझ्याकडे कोड आहे, मी कोड एक्सप्लेन करू शकतो. आणि माझ्याकडे एक व्हिडिओ आहे, कारण आता जर मी सगळं सिस्टम लावायला गेलो तर मला खूप टाइम जाईल. त्यापेक्षा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो, व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतो की ऍक्च्युली कसं व्हायला आलं. तर सपोज, आणि ह्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल ऍक्च्युली आपण सॉल्व्ह काय करायला लागलो. ओके, तो सपोज हे काय रेग्युलर लॉगिन पेज आहे. पहिला साइन अप केलं मी की युजर फोर केला, काहीतरी पासवर्ड टाकला आणि जे मी सेव्ह करून म्हणजे लॉग इन केला. परत हे लॉग इन केलं, हे मला सांगितलं की ॲप बेस्ट टास्क ट्रॅकर माझी सिस्टीम आहे. आणि हे सगळं मी सांगितलं. आता मी काय करणार, क्रिएट टास्क मध्ये जाणार. क्रिएट टास्क मध्ये काय करणार, तर मी टास्क टाकणार की सपोज माझं टाकलं काय. आता मी ह्यामध्ये कसं केलंय, तर माझी सिस्टीम प्रॉम्प्ट आहे ती मी एका आपल्या वेब डेव्हलपरच्या ह्याच्या हिशोबाने केली आहे. की सपोज आपली, मी आता तुम्हाला कार शोरूम दाखवलं, पण इथं मी एक असं दाखवलं की माझे एक प्लॅटफॉर्म आहे जिथं मी कोडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. आपण एक प्रकारे सर्व्हिसेस आहे ना. तर सपोज इथं लिहिले टाईप स्क्रिप्ट टाईप इंटरफेरन्स एरर्स इन लार्ज फॉर्म. हे सगळे विसरून जावा की हा प्रॉब्लेम आहे. इथं असं समजा की इथं लिहिलंय की इंजिनचा सॉरी इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम आहे. आणि हे डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन म्हणजे क्वेश्चन आहे, इन्स्टिंग आहे सध्यासाठी, असं ते लक्षात ठेवा. आणि आता मी गेलो, मी ते टाकलं की माझा टास्क टायटल काय, तर हा टाकला. नंतर टाकलं की मी मला क्वेश्चन अँसरिंगचं टाकलं. म्हणजे आता हे आता ह्याचं हे आहे की इथं डायरेक्टच आपल्याला डिस्क्रिप्शन थोडं सांगायला लागतं की हे पण आपण जे फ्युचरमध्ये आहे ना त्यामध्ये आपण क्वेश्चन अँसरिंग करणार आहे. ते इम्प्लिमेंट केले पण ह्यामध्ये नाही आहे ते. पण आता सपोज मी असं टाकणार आहे, तर आता हे टास्क टायटल आहे, यामध्ये मी काय टाकणार इथं, तर माझ्या गाडीमध्ये इश्यू, गाडी स्टार्ट होत नाही, हा मी प्रॉब्लेम टायटल टाकला. मग इथं सेंड करणार. सेंड केल्यानंतर मला इथं क्वेश्चन विचारणार कधी होत नाही, ॲव्हरेज पडतं का व्यवस्थित, त्याच्या रिलेटेड क्वेश्चन विचारणार. हे झालं विचारणार. जेव्हा मी क्रिएट टास्क केला तर टास्क क्रिएट झाला. झाला. आता मी होम मध्ये गेलो आणि मला इथं दिसला बघा की हा एक टास्क तयार झाला. ह्यानं आपोआप काय काय केलं, तर हिची प्रायोरिटी सेट केली. प्रायोरिटी किती आहे, मीडियम. आणि काय आहे, इन प्रोग्रेस म्हणजे अजून कंप्लीट झालाय का नाही. आता बघू नेमकं काय केलंय ना. हम्म. आता मी तो टास्क ओपन केला, यामध्ये मला टायटल गावलं. तर इथं टायटल मध्ये आपलं काय असणार आहे, तर गाडी स्टार्ट होत नाही. स्टेटस काय, इन प्रोग्रेस. मीडियम काय, हे जर लागणार काय आहे, तर ड्यू डेट काय आहे, तर 26/6 काय असेल ते एक्स वाय जे ड्यू डेट आपण ह्याच्यावर ठरवणार आहे प्रायोरिटीवर. ते आपली राहणार आहे, म्हणजे आपण म्हणजे सिस्टीम ठरवणार आहे की सपोज द मीडियम प्रायोरिटीचा असेल तर 10 दिवस,
जर लो हाय मीडियम प्रायोरिटी असेल तर 5 दिवस, हाय प्रायोरिटी असेल तर 10 दिवस, लो प्रायोरिटी असेल तर 2 दिवसात अशा गोष्टी मिळून जातील. हे झालं ड्यू डेट. नंतर झालं एक्सपर्टीज रिक्वायर्ड. आता हा प्रॉब्लेम आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपल्याला काहीतरी नॉलेज लागणार आहे, म्हणजे ज्या इंजिन इंजिन वाल्याला ते प्रॉब्लेम लागणार आहे, बरोबर आहे का नाही? तर सपोज आता तुझ्याकडं गाडी आली आणि त्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तुला हे तर कळालं की प्रॉब्लेम इंजिनचा, राईट? तुला हे प्रॉब्लेम कळाला की प्रॉब्लेम इंजिन मध्ये आहे, की गाडी स्टार्ट होत नाही. म्हणजे तुला ही गोष्ट कळाली की गाडीमध्ये प्रॉब्लेम हा इंजिन मध्ये आहे, ना की इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, ना की ऑइल मध्ये. एक गोष्ट काय आली इंजिन मध्ये. इंजिन मध्ये पण भरपूर पार्ट असतात. म्हणजे सपोज इंजिन मध्ये परफॉर्मन्स आहे प्रॉब्लेम. तर इंजिन मध्ये जे नट बोल्ट आहेत, मशीन आहे की मशीन, तिचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि प्रत्येकाचे इंजिनियर्स वेगळे असतात. आता सपोज माझी सर्व्हिसिंग सेंटर आहे, माझी सगळं हे करा, माझी सर्व्हिसिंग सेंटर आहे. माझ्याकडे इंजिनवाले 10 एम्प्लॉय आहेत, ऑइलवाले 10 एम्प्लॉय आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स वाले 10 एम्प्लॉय आहेत, बरोबर आहे का नाही? हा. आता इंजिन मध्ये माझ्याकडे 10 एम्प्लॉय आहेत आणि 10 एम्प्लॉयना वेगवेगळे येतं. सपोज एका माणसाला इंजिन मधलं एक्झॉस्ट एक्झॉस्ट जे असतं म्हणजे गाडी स्टार्ट करताना ते चांगलं येतं. एका माणसाला गाडी एकदम फास्ट, गाडी एकदम स्पीड मध्ये असते जेव्हा ते प्रॉब्लेम करते ते येतं. एका माणसाला इंजिन मधल्या की तो जेव्हा सपोज त्याचं जर काहीतरी इंजिन मध्ये बंद पडायला आलं, ह्या गोष्टी त्याला चांगल्या सॉल्व्ह करता येतात. असं त्याच्या स्किल्स आहेत, बरोबर आहे का नाही? आहेत. आता ह्या ह्या स्किल्स आपण आपण टाकणार आहे आपल्या सिस्टीम मध्ये, की माझ्याकडं सिद्धेश नावाचा एक माणूस आहे, ज्याच्याकडं ज्याला एक्झॉस्टचं स्किल आहे, एक्झॉस्टचं एक्सपर्टीज आहे. त्याला गाडीचं एक्झॉस्टचं आहे, त्यानंतर त्याला गाडीचं परफॉर्मन्स आहे. हा इंजिनचा पार्ट आहे ऍट द एंड, की एक्झॉस्ट परफॉर्मन्स ही इंजिनचा पार्ट आहे. तर त्याला एक्सपर्ट आणि याचं चांगलं नॉलेज आहे. नंतर बघणार दुसरा, जसं सपोज दुसरा आहे प्रसाद, आणि त्या प्रसादला काय नॉलेज आहे, तर प्रसादला नॉलेज आहे इंजिनच्या स्पीडअप स्पीडअप मध्ये जे असते ना त्या गोष्टीचं नॉलेज आहे इंजिनचं. हा झालं त्याचा प्रॉब्लेम, त्याचं एक्सपर्टीज त्या गोष्टीमध्ये. थर्ड आहे असं सपोज ओंकार आहे, आणि ओंकारला काय नॉलेज आहे, तर ओंकारला नॉलेज आहे की गाडीमध्ये जेव्हा गाडी बंद करून परत स्टार्ट करतो त्याचं नॉलेज आहे, की जे स्टार्टर असतो आपण किक मारतो त्या गोष्टीचं नॉलेज त्याला चांगलं आहे. तर सपोज आता ह्या गोष्टी झाल्यात, आपण सिस्टीम मध्ये अगोदर टाकलेत की ह्या गोष्टी, ह्या व्यक्तीला ह्याचं नॉलेज चांगलं आहे, ह्या व्यक्तीला ह्याचं नॉलेज चांगलं आहे, ह्या व्यक्तीला ह्याचं नॉलेज चांगलं आहे. आणि आपण टास्क टाकला की माझ्या गाडी चालू होत नाही व्यवस्थित. आता गाडी चालू होत नाही तर ते काय करणार, तर त्याला त्यानं क्वेश्चन आन्सरिंग करून घेतलं, मग त्याला कळालं की प्रॉब्लेम गाडी स्टार्ट होत नाही म्हणजे एक्झॉस्ट मध्ये प्रॉब्लेम आहे. आणि एक्झॉस्ट चांगलं कुणाला सॉल्व्ह करायचं ते ओंकारला येते, कारण आपण तिथं लिहिलेच की गाडीचं जे किक मारायचं आहे ह्या गोष्टी आहेत त्या त्याला चांगल्या येतात, बरोबर आहे का नाही? मग सिस्टीम काय करायला बघणार, तर त्याच्याकडे जाणार, त्या व्यक्तीकडे जाणार ज्याला त्या गोष्टी चांगल्या येतात. सपोज ओंकार आलाय, ओंकारला त्या गोष्टीचं नॉलेज चांगलं आहे, बरोबर आहे ना? सिस्टीम जाणार, त्याला ती बघणार की हा कुठल्या दुसऱ्या टास्कवर अगोदर आहे का, किंवा दुसऱ्या कोणती गोष्ट अगोदर बसणं करायला आहे, दुसऱ्या गाडीवर वर्क करायला आहे. हा जर तो करत नसेल, आता सपोज तो करत नाही कुठल्या गाडीवर, म्हणजे हा टास्क जाऊन त्याला असाइन होणार, बरोबर आहे का नाही? हा, म्हणजे तो टास्क डायरेक्ट जाऊन ह्याला असाइन झाला, बरोबर आहे. आता सपोज ओमकार बीज आहे, त्याचं दुसऱ्या गाडीवर काम चालू आहे. आता मग काय करणार सिस्टीम, दुसरा मेंबर बघणार की ज्याला त्या रिलेटेड नॉलेज आहे. आता त्या रिलेटेड नॉलेज मला आहे कारण मी गाडी एक्झॉस्ट मध्ये बघतो, एक्झॉस्ट मध्ये पण गाडी गाडी स्टार्ट व्हायला, गाडी हे करायला प्रॉब्लेम करू शकतो. सो हा टास्क माझ्याकडे येणार, मी बघणार, मला बघणार की मी कुठल्या टास्कवर आहे का नाही. आता सपोज मी कुठल्याच टास्कवर प्रेझेंट नसेल तर तो टास्क मला असाइन होणार. जर मी पण एखाद्या दुसऱ्या कारवर नाहीतर ह्याच्यावर मी कुठेतरी बिझी आहे, मी एखाद्या कारवर एखाद्या टास्कवर अगोदरच बिझी आहे, तर ते काय चेक करणार की आणि कोण मेंबर आहे का आपल्या सिस्टीम मध्ये जो फ्री आहे आणि ह्या रिलेटेड त्याला टास्क येतात. आता एखादा दुसरा भेटेल, नाही भेटला तर काय होणार, तर
ऍडमिनला टास्क असं ना, जे ऍडमिन असणार आहे, ज्याची सिस्टीम आहे अख्खी ही, आणि सिस्टीम कोण ओन करतो, तर XYZ पर्सन ओन करतो. जो सर्व्हिस सेंटरचा मालक आहे, तिचं अकाउंट असणार आणि त्याला तेवढा टास्क असं म्हणणार की हा टास्क आलाय आणि आपल्याकडे हे एम्प्लॉई अजून प्रेझेंट नाही आणि म्हणजे प्रेझेंट नाहीत म्हणजे अवेलेबल नाहीत, तर हा टास्क कंप्लीट करायचा आहे. आणि ह्या टास्क मध्ये काय आहे, तर हे टायटल देणार, हे स्टेटस देणार, हे काय देणार, तर प्रायोरिटी देणार. ओके, हे दिलं. हे टाईपस्क्रिप्ट, रिॲक्ट, हे आपलं एक्सपर्टीज काय काय लागणार आहे ते सॉल्व्ह करायला, तर त्याला लागणार आहेत. हा जो टास्क आहे ना, त्याला सॉल्व्ह करायला आपल्याला लागणार आहे, तर गाडी एक्झॉस्ट लागणार आहे. त्यानंतर लागणार आहे काय माहिती तर स्टार्टर लागणार आहे. ह्या गोष्टी लागणार आहेत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आणि हा प्रॉब्लेम कुणाला सॉल्व्ह केला हे हे जरा हे म्हणजे नेहमी मी तसं दिलं त्यामुळे थोडं कन्फ्युजन असेल. आता असाइन टू, आता इथं असाइन टूचा ऑप्शन आहे. जर ओंकार अवेलेबल असेल तर त्याला तो असाइन होणार आहे. 2 नंबर प्रायोरिटी माझी आहे, कारण त्याच्यावर ओंकारचं जे मॅच होत्यात, एक्सपर्टीज रिक्वायर्ड टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम, ही जास्त मॅच होत्यात ऍज कम्पेअर टू माय. बरोबर आहे का नाही? आता इथं 3 गोष्टी लागतात आणि ही 3 गोष्टी ओंकारला येतात. तर पहिली प्रायोरिटी ओंकारला असणार की ती गोष्ट ओंकारला असायला होणार. जर ओंकार बिझी असेल तर मला 2 गोष्टी येतात त्यातल्या, मग ती माझ्याकडे येणार की हा ही गोष्ट हो प्रॉब्लेम तुला येणार, जर मी फ्री आहे तर ही गोष्ट मला असाइन होणार, कारण मला यातल्या 2 गोष्टी येतात. तर माझी सेकंड प्रायोरिटी असणार आहे हे टास्क असाइन व्हायचा. आणि ही कधी होणार असाइन, जेव्हा ओंकार बिझी असेल तेव्हाच ही गोष्ट मला असाइन होणार. बरोबर आहे का नाही? हा. आता जर मी पण बिझी आहे तर राहायला कोण? प्रसाद. ओके, म्हणजे त्याला एकच गोष्ट येते यातली, जी ही येते त्याला. सपोज त्याला एक गोष्टी येते त्यातली, म्हणजे जी आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायच्या ज्या ज्या गोष्टी यायच्याला नीड आहे त्यातली एकच गोष्ट त्याला येत्या. तर तर तो त्याला असायन होणार. आणि सपोज आपल्याला असा एक पण व्यक्ती मिळाला नाही ज्याला ह्या तिन्ही गोष्टी सॉल्व्ह करायच्यात, ह्या तिन्ही गोष्टी येत्यात, तर मिळाला नाही तर सिस्टीम ते ऍडमिनला करणार. आता इथं कसं होणार, आता या तिन्ही गोष्टी येतात तर हा ओंकारला येत्या, तर ओंकार फ्री पण आहे तर इथं ओंकार म्हणून पडणार. झालं. हे आपण डिस्क्रिप्शन म्हणजे जे क्वेश्चन आन्सरिंग टाकलेलं हे इथं येणार. आता हा, आता मी तुम्हाला सांगतो एक्झॅक्टली काय झालंय. हे डिस्क्रिप्शन येतात आणि हे हेल्पफुल नोट्स ती जनरेट केलेलं मी तुम्हाला म्हटलेलं डिस्क्रिप्शन. इथं थोडं नेमिंग कल्चर वेगळं आहे. ऍक्च्युली डिस्क्रिप्शनच्या तिथं हेल्प नोट हे AI जनरेट करताय, लक्षात ठेवा. सॉरी. आणि हेल्पफुल हे आहे जनरेट केलं. आणि यामध्ये त्यानं सांगितलं की स्पेसिफिक इंटरफेस आणि हे कसलं आहे टेक्निकल नॉलेज आहे. हे फक्त त्या मेकॅनिकलला कळत असते की नेमकं काय म्हणायला आलाय AI. की आता ह्यानं सांगितले काय काय एक दोन सांगितल्यात गोष्टी, या ह्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे. हे AI ने जनरेट केलंय कशावरनं, तर ह्याच्यावरनं. आणि जे आपण क्वेश्चन आन्सरिंग विचारणार आहे ना, त्याच्यावरनं हे डिस्क्रिप्शन तयार केले. आणि ह्या डिस्क्रिप्शनचा उपयोग करून आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. झालं. ही प्रायोरिटी त्यांनी झालं. आता नेक्स्ट, सपोज मी आता ह्याच गोष्टी आहेत सगळ्या की कुणाला असं करायच्या बऱ्यापैकी. आणि आता सपोज हा, आणि एक सिस्टीम आता हे झालं कुणाचं. ओके, आता एक्सपर्ट लॉग इन. बरोबर आहे का नाही? आता मला कळालं माझ्याकडे एक प्रॉब्लेम आलाय. आता मी आता मी एक एक्सपर्ट आहे आणि माझ्याकडं प्रॉब्लेम आलाय हा सॉल्व्ह करायचा की गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम आहे, गाडी स्टार्ट होईना झाल्या, हा प्रॉब्लेम माझ्याकडे आलाय. तर मी काय करणार, मी बघणार काय की मला हा हा प्रॉब्लेम असाइन झालाय आणि हा प्रॉब्लेम आहे, मला हेल्पफुल नोट मिळाली आहे याकडनं, हे सगळं कळालं मला की ह्याच्याकडे हा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन आन्सरिंग मी बघू शकतो इथनं, हेल्पफुल नोट मधनं AI ने पण सांगू दिलं मला की एक्झॅक्टली प्रॉब्लेम कुठं असू शकतो. तर मी त्याच्याप्रमाणे काम करायला चालू करणार त्या गाडीवर. बरोबर आहे नाही? केलं चालू. आणि मला असं वाटलं की आज मला काहीतरी आणि एक्स्ट्रा विचारायचं आहे त्या व्यक्तीला, त्या ओनरला. आणि काहीतरी विचारायचं आहे की सपोज गाडी गाडीच गाडी आवाज करते का, हा क्वेश्चन विचारायचा आहे. हा क्वेश्चन AI ने विचारायला नाही पण मला विचारायचा आहे. तर मी तर त्याला कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करू शकतो आणि त्याला विचारणार की मी तुला हे कॅन यू सेंड मोर इन्फो, असा मी त्याला क्वेश्चन टाकला. आणि मग तो मला आन्सर देणार की आता मी ऍज अ एक्सपर्ट आहे. मी त्याला सांगणार की तुला आणि गाडीमध्ये काय वाटतं की गाडी व्हायब्रेट होती का स्पीडमध्ये, किंवा गाडी स्टार्ट होताना व्हायब्रेट होती का.
हा क्वेश्चन मी त्याला विचारला, कारण मला जेवढी इन्फॉर्मेशन ऍज अ मेकॅनिक मला इन्फॉर्मेशन पाहिजे आहे की आणि कुठं प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम कसा आहे. तर मी त्याला विचारणार की गाडी स्टार्ट होताना व्हायब्रेट होते का, हा क्वेश्चन मी त्याला विचारणार इथनं. आणि ते मला सांगणार, आन्सर देणार, म्हणजे मला कळून येणार की ऍक्च्युली प्रॉब्लेम कुठं आहे, कारण मी मेकॅनिकल आहे. मी क्वेश्चन विचारून अनालिस करू शकतो की मला काय हे काय करायचं आहे, की प्रॉब्लेम कुठं असू शकतो, एक्स्ट्राचं क्वेश्चन. बाकीचं क्वेश्चन AI विचारणार, त्याच्यावर आपल्याला डिस्क्रिप्शन तयार करणार. हे झालं एक गोष्ट. आता बऱ्यापैकी हेच आहे. मेन लॉजिक बऱ्यापैकी दिस इज ऍडमिन अकाउंट. मी म्हणजे ते दाखवलंय की जर टास्क कोण अवेलेबल नसेल तर ते ऍडमिनला अवेलेबल. आता सपोज हा डाऊट पुढे पुढे घेऊ. ठीक आहे, हे काय मग आता नवीन एखादा हे करायचा आहे, एक्सपर्ट आपल्याला घालायचा आहे, तर हे घालू शकतो आपण. एवढंच आहे, बाकी काय असं एवढं हे नाही. ही प्रोजेक्ट त्याच रिलेटेड आहे. हा व्हिडिओ मी तुला तुला शेअर करतो, तू बघू शकतोस, आणि म्हणजे कसं वर्किंग आहे. एवढं काय नाही सच. आता आपण रिवाइज करू की ऍक्च्युली नेमकं काय काय झालं, त्यानंतर कोड मध्ये जाऊ, म्हणजे तुला एक्झॅक्टली कळून येईल की काय होईल. आणि जरी त्यांनी कोड मध्ये क्वेश्चन विचारलं तरी पण तुला सांगता येईल की ऍक्च्युली आपण काय सॉल्व्ह करायला लागलो. आता सिम्पली डायरेक्ट आपण जातो आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंटकडे. हे आपण वर्किंग बघितलं. प्रॉब्लेम स्टेटमेंट परत एकदा घेऊ क्लिअर मध्ये. माझी सर्व्हिस सेंटर सर्व्हिस, सपोज XYZ हा सर्व्हिस सेंटरचा मालक आहे. XYZ हा सर्व्हिस सेंटरचा मालक आहे. त्याच्याकडे 10 एम्प्लॉय आहेत इंजिनवाली, 10 एम्प्लॉय आहेत ऑइलवाली, 10 एम्प्लॉय आहेत इलेक्ट्रॉनिक्सवाली, गा गाडीमधल्या. ओके. एखादा कस्टमर आला, त्यानं विचारलं की त्यानं सांगितलं की त्याच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला की गाडी स्टार्टच होईना झाल्या व्यवस्थित. हा प्रॉब्लेम घेऊन तो आला. युजली कसं होणार, तो प्रॉब्लेम घेऊन आला की तो गाडी घेणार, जी सर्व्हिस सेंटर आहे ती पहिला गाडी घेणार आणि कुठल्या तरी मेकॅनिकला दाखवणार त्या कंपनीतल्या की सर्व्हिस सेंटरच्या, की गाडीमध्ये कुठं प्रॉब्लेम आहे तो बघा एक्झॅक्टली. मग एक मेकॅनिक काय करणार, तर ते गाडीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो बघणार आणि सांगणार की गाडीच्या इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे, ऑइल टँक मध्ये नाही प्रॉब्लेम, इलेक्ट्रॉनिक मध्ये प्रॉब्लेम आहे, हे सांगणार एक मेकॅनिक. आता इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे तर इंजिन वाल्याला असाइन करायला पाहिजे, मग हे असाइन करायचं काम मॅनेजरच करणार की मॅन्युअली असाइन करायला. ही आपल्याला मेथड लेंदी आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आहे. तो मॅनेजर कुठेतरी बिझी असेल, किंवा तो मेकॅनिक आहे जो डिसाईड करणार आहे की इंजिन मध्ये प्रॉब्लेम आहे, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा ऑइल मध्ये प्रॉब्लेम, हा बिझी असेल दुसरीकडे, तर त्या ठिकाणी जो कस्टमर आहे तो वेटच करत राहणार. आणि हे नको आहे, कारण तू वेटिंग करून तो स्वतःचा टाइम वेस्ट करायला आलाय. बरोबर आहे का नाही. तर आपल्याला अशी सिस्टीम करायची की त्यानं गाडी एकदा दिली, त्याला फक्त AI क्वेश्चन विचारणं बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक फास्ट मध्ये, की एक क्वेश्चन विचारणार आन्सर घेणार, एक क्वेश्चन विचारणार आन्सर घेणार, AI करणार. आणि AI सगळं टास्क असाइन करणार की तू कुणाला, ती टास्क कुठला आहे, काय आहे, हे सगळं काम आपल्याला ऑटोमॅटिक करायचं आहे. म्हणजे तो जो मॅनेजर आहे त्याचं पण हे नको, आणि जो जो माणूस आहे तो डिसाईड करणार आहे की प्रॉब्लेम कुठला आहे, ह्याचं पण काम नको. ही माणसं नकोच आपल्याला सिस्टीम मध्ये, कारण ही टाइम कन्झ्युमिंग माणसं आहेत. आपल्याला जेवढ्या लवकर सर्व्हिस फास्ट देता येईल, आणि फर्स्ट गोल आपला काय असणार आहे, तर आपली आपण काय केले हे त्याला, जेव्हा जेव्हा आपण कस्टमरला कळल की आम्ही हे हे करायला आलोय, तेव्हा तो सॅटिस्फाय होते. आता त्याला जर आपण 2 तास थांबवून ठेवलं तिथं, तर तू वेट करणार आणि शेवटी फीडबॅक घाणच देणार की मला 2 तास थांबवून ठेवलं, माझा काय उपयोग झाला नाही. पण त्याला, तू गेल्या गेल्या गाडी सबमिट केल्या गेल्या त्याला क्वेश्चन आन्सरिंग चालू केलं आपण की गाडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, आणि हा हा प्रॉब्लेम, हा कुठं कुठं प्रॉब्लेम आहे, AI विचारायला आलाय त्याला डायरेक्ट गेल्या गेल्या. त्याने फक्त टाकलाय की मला माझ्या गाडी स्टार्ट होणार, डायरेक्ट AI ने क्वेश्चन विचारला की गाडी कधी स्टार्ट होत नाही, गाडीचा ॲव्हरेज काय आहे, गाडी ॲव्हरेज देते का, गाडी रेग्युलर तशी होते का, हे क्वेश्चन लगेच विचारलं. 1-2 सेकंदात लगेच विचारायला आलं. आणि सबमिट केल्या गेल्या त्याला सगळं डिटेल मध्ये आलं की गाडी गाडी आपली गाडीमध्ये हे आहे, गाडीचं गाडीचं काम प्रायोरिटी हाय हाय मध्ये आहे. आपल्याला 10 दिवसात गाडी भेटल, आणि ही गाडी ह्या ह्या माणसाला ह्या ह्या मेकॅनिक कडे गेलेली आहे, आणि हे डिस्क्रिप्शन आहे त्या गाडीचं. हे त्या ज्या गाडीचा ओन करणार आहे त्याला लगेच दिसल, 2 मिनिटात दिसणार. मग तो पण खुश होणार की हा माझं काम लगेच झालं, मेकॅनिक कडे गाडी गेली पण मला थांबायला पण लागलं नाही. मग त्याला कळून येणार, त्याला 10 मिनिटात त्याचं काम, गाडी आल्या सर्व्हिसिंग सेंटरला दिली,
आणि 10 मिनिटं थांबला की त्याला गाडी त्याच्या मेकॅनिकल असाइन झालं, त्याला कळालं की मला 10 दिवसांनी यायचं आहे आता. मग ते 2 तास तिथं वाया घालवणार नाही, तो जाणार आणि 10 दिवसांना येणार. मग ते काय असेल ते मेल थ्रू काय त्याला कळाल, गाडी तयार होईल तेव्हा मेल येईल तेव्हा हे झालंय. म्हणजे त्यामुळं काय झालं, काय काय सॉल्व्ह झाल्या गोष्टी, तर ह्युमन एफर्ट कमी झाला का नाही, कारण आपण ऑटोमॅटिकली असाइन करायला लागलोय टास्क आपल्या आपल्या सिस्टीम मधल्या माणसांना. आणि जो आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन करायला आलोय फर्स्ट महिन्याला, की कस्टमर सॅटिस्फाय झालाय आपल्यापासून, कारण त्याला सर्व्हिस फास्ट भेटली. जेवढ्या लवकर सर्व्हिस फास्ट भेटेल, जेवढ्या लवकर तुमचं ऍक्शन होतील, तेवढी तुमची सर्व्हिस चांगली असं कन्सिडर केलं जातं. तो एक फॅक्टर असतो की आपण सर्व्हिस किती फास्ट सॅटिस्फाय करतोय. तर हे सॉल्व्ह होतं यात. आताच्या ट्रेडिशनल तुम्ही कोणत्याही सर्व्हिस सेंटरला जावा, तुम्हाला गाडी दिली की थांबायला लागतं. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठीच हा सिस्टीम केलेला आहे, की जी क्वेश्चन आन्सरिंग करून गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते डायग्नोज करून गाडी मेकॅनिकलला असाइन पण होणार. कस्टमर हॅप्पी झाला त्या बाबतीत, की मला मला गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे 5 मिनिटात कळालं. माझी गाडी त्या मेकॅनिकलला असाइन पण झाली, त्याचा नंबर पण भेटला मला. मग तो खुश झाला ना, माणूस जो कस्टमर आहे तो खुश झाला. हे प्रॉब्लेम आहे. मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट हेच आहे की ते आपल्याला फिल करायचे. आता अशी सिस्टीम एक्झिस्ट नाही ऍक्च्युली, आपण बघायला गेलो. हा म्हणजे मोठ्या एमएनसी मध्ये आहेत, जसं सपोज म्हणजे मोठ्या मोठ्या सर्व्हिसेस सेंटर मध्ये आहे, जसं जसं लय लय मोठ्या मोठ्या सर्व्हिसिंग सेंटर. पण एवढी हे नाही आपली. जर सपोज आपलं एक मिड सिटी मध्ये असेल, जिथं दिवसाला एक 15 20 30 कस्टमर येतात, त्यांच्याकडे सिस्टीमच नाही ना असली. त्यांच्यासाठी सपोज तू जर मेकॅनिकल जो आपण ज्याला असाइन कर, आणि जो जो मेकॅनिकल जो आहे ना, जो डिसाइड करणार आहे की ही गाडी कुणाला असाइन, तोच जर त्या दिवशी अब्सेंट असेल, तर ते अख्ख्या दिवसाचं कामच बिघडलं ना, कारण तो माणूसच नाही, मग गाडी कुणाला असाइन करायचं कळणारच नाही. हा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तर ऑटोमॅटिक गेलं, कारण एआय 24 तास काम करू शकतो आपण. हे विषय आहे. आणि हे कधी पण चालू शकतं. आता सपोज तो माणूस रात्री आला आणि त्याला एकच व्यक्ती निडेड आहे, तर सपोज रात्री ट्रॅव्हलिंग करायला आलाय, त्याला कळालं गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यानं कुठेतरी हॉटेल घेतल्या, हॉटेलमध्ये जाऊन राहणार आहे आणि त्यानं गाडी तिथं गेल्या. रात्रीचा आता कुठला मेकॅनिक असणार आहे 12 वाजता जो गाडी अनालिसिस करणार आहे? एक तो जाणार सर्व्हिस सेंटरला, तिथे एक कोणतर रात्रीचा माणूस असणार आहे, त्याला सांगणार की माझी गाडी जमा करून घ्या. आणि ते सबमिट करणार, आणि हा एआय क्वेश्चन आपण प्रॉब्लेम टाकणार या प्लॅटफॉर्मवर. ते क्वेश्चन विचारणार, ते जाणार, आणि त्याला रात्रीच्या 1ला त्याला कळून येणार की गाडीमध्ये प्रॉब्लेम काय आहे, गाडी कधीपर्यंत भेटेल. या गोष्टी सगळ्या त्याला कळून जाणार लगेच. बरोबर आहे का नाही? आणि त्याला कळणार पण की या माणसाला गाडीचा टास्क असाइन झाले, हा उद्या अवेलेबल आहे, या गोष्टी पण आपल्याला करता येते. आणि झाले, आता फक्त ते अवेलेबल कधी आहे हे फक्त घालायला लागणार आपल्याला, ते काय सिम्पल थिंग झालं. हा झाला प्रॉब्लेम स्टेटमेंट आणि हे झालं वर्किंग. आता आपण जाऊ कोड स्ट्रक्चर मध्ये. कोड स्ट्रक्चर समजून घेऊ कसं आहे. तर हे बॅकएंड आहे, सॉरी, मला फोल्डर फ्रंट एंड बॅकएंड दोन्ही ओपन करायचं. सिम्पल कोड स्ट्रक्चर आहे, एवढं काय अवघड नाही. मी सांगितलेलं जुनं त्याप्रमाणेच कोड स्ट्रक्चर आहे. मी जातो बॅकएंड मध्ये. बॅकएंड मध्ये गेल्यास हे सगळं, हे हे ए एजंट तयार करायचं, एवढं काय नाही इम्पॉर्टंट. कंट्रोलर, जसं आपल्याला माहित आहे, युजर कंट्रोलर काय असणार आहे, साइन इन करायचं. ओके, हे साइन इन युजर करायचं, लॉग इन युजर करायचं. हे सपोज स्टार्टिंग पासून जाऊ, कन्फ्युजन करायला नको. आपण बॅकएंड स्टार्ट केला, बॅकएंड स्टार्ट केलं कुठनं स्टार्ट होणार, इंडेक्स ऍप डॉट जेएसएफ मध्ये स्टार्ट होतो. आणि हे सगळं रन करणार, हे ऍप डॉट जेएसएफ रन करणार, आणि इथं एजंट रन करणार. हा इंजस्ट एजंट आहे. एजंट सांगतो पहिला ऍक्च्युली काय काय आहे ते सांगतो. लय राउटिंग नाही, कॉम्प्लेक्स नाही, 3च राउटिंग आहेत, सोप्या राउटिंग आहेत. बघू. आता ऍप सर्व्हिस रन झाली, त्यानंतर झाले सर्व्हर. आपला काय यूज केलंय तर मिडलवेअर म्हणजे MongoDB ऍज अ डाटाबेस आहे आपल्याकडे. आणि मन यूज केलंय आपण. ओके, मन यूज केलंय, MongoDB ऍज अ डाटाबेस आहे आपला. बरोबर आहे का नाही? झालं. आपण सर्व्हर स्टार्ट केला. आता सपोज हा राऊट आहे, आपल्याला राऊटचं तर माहिती आहे की आपल्याला ह्या राऊटला कॉल करतोय आपण फ्रंट एंडवर ना, तेव्हा हे होणार आहे. आणि राऊट्स कसे आहेत तर इथं राऊट्स आहेत बघा, 3 राऊट असणार आहे. मेसेज राऊट जे मेसेजिंग साठी,
आपला कस्टमर आणि ह्याच्यातला. त्यानंतर हा आहे की टू डू वाला म्हणजे टास्क पडला की टू डू टास्क म्हणजे टास्क कुठलं कम्प्लीट करायचं आहे आपण टास्क क्रिएट करायला सगळं टास्क दिसायला माय टास्क दिसायला ऍक्टिव्ह टास्क दिसायला हे राऊट्स आहे ते बेसिक इन्फॉर्मेशन आहे थोडंफार तुम्ही बघितलं सा राउटर काय असतात तर ते होऊन जाईल कवर तुमचं झालं राऊट झालं मिडलवेअर काय ऑथचं मिडलवेअर आहे लॉग इन साठी की युजर लॉग इन आहे की नाही एखादा व्यक्ती टास्क टाकायला आलाय तर तो लॉग इन पाहिजे त्याचा अकाउंट लॉग इन पाहिजे तेव्हाच तो टास्क टाकू शकतो आता मी मेकॅनिक आहे मी लॉग इन पाहिजे तेव्हाच मला टास्क दिसणार ना मला जे असाइन झालं ते मग हे ऑथ आहे हे ऑथ आहे ते व्हेरीफाय करते की ती व्यक्ती लॉग इन आहे का नाही झालं कंट्रोलर कंट्रोलर मध्ये काय आहे तर युजर कंट्रोलर मध्ये काय साइन इन आता हे कुठून येतात तर राउट्स मध्ये युजर मध्ये येत आहेत बघा लॉग इन आहे म्हणजे एपीआय जस्ट साइन इनच्या URL ला हिट केलं तेव्हा हे फंक्शन रन होणार हे फंक्शन काय तर साइन अपचं आहे जेव्हा मी ह्या राऊटला म्हणजे हा एंड पॉइंटला याच्या पुढे असणार आहेत व्हॅल्यूज जसं HTTP त्या आणि ह्या हे लास्टला लॉग इन स्लॅश लॉग इन असते आपल्या ह्या URL सारखं सपोज या URL सारखं होम आहे आता इथं काय असणार आहे साइन इन असणार आहे असल्या गोष्टी असणार आहे आता मी लॉग इनच्या केलं तर लॉग इन युजर हिट होणार आहे लॉग इन युजर काय लॉग इन करणार आहे या गोष्टी बेसिक बेसिक जसं लॉग आउट एक आहे त्यानंतर अपडेट आहे म्हणजे ह्या जेंडर गेट युजर या गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी आहेत हा काय एवढे क्वेश्चन अँसरिंग साठीचा क्वेश्चन नाही आहे तर हा ते बऱ्यापैकी तुमचं इझी मध्ये येऊन जाईल आणि ह्या ते कधीच क्वेश्चन विचारणार नाही तुमचा जेव्हा तू हा प्रोजेक्ट विचारणार त्याला माहित असणार की वेब डेव्हलपमेंटचं विचारणं त्याला योग्य वाटणार नाही नुसता वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असला तर त्याने विचारला असता पण वेब डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट असला तर विचारणार नाही तर तो काय विचारणार तर AI काय आता मी सांगतो तुम्हाला ऍक्च्युली एआयचं कसं लॉजिक आहे हा इंजेस्ट किट आहे हा फंक्शन आहे आणि हा क्लायंट जीएस आहे हा काय करतोय तर मी एक AI एजंट तयार केलाय ज्याचं आयडी आहे ही ओके सिंपल आहे आपला आता AI एजंट तयार केलाय जो एजंट क्वेश्चन आन्सरिंग करणार आहे जो एजंट डिस्क्रिप्शन तयार करणार आहे हेल्पफुल नोट तयार करणार आहे जी AI आपलं हे तयार करणार आहे काय ते आपलं प्रायोरिटी सेट करणार की हाय प्रायोरिटी लो प्रायोरिटी मीडियम मग हा एक एजंट आहे जो आपण LLM जे असतं ना चॅट जीपीटीची एपीआय की असते जेमिनीची एपीआय की असते ती घेणार आणि त्याच्या आपण एक एजंट तयार केलाय हा का आणि त्या एजंटला फक्त ह्या सिस्टीमच क्वेश्चन विचारू शकतो आपण आता सपोज हा माझा एजंट आहे मी त्याला विचारलं 2+2 किती हा का तर तो आन्सर देणार नाही तो म्हणणार की आज द क्वेश्चन रिलेटेड टू सर्व्हिस रिलेटेड कार सर्व्हिस रिलेटेड क्वेश्चन आज कार सर्व्हिस रिलेटेड क्वेश्चन हा ते रिस्पॉन्स देणार तू काय पण विचारा सपोज हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया तुम्ही हे जर विचारलं सा तर ते काय म्हणणार आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू कार सर्व्हिस सेंटर हे एजंट आहे आणि हेच सगळ्यात मेन आहे आणि हा इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि हा तुमचा डिसाइडिंग फॅक्टर आहे आणि ह्याच्यावर तू फिक्स क्वेश्चन विचारणार की तुमचा एजंट काय कसं आहे आता मी एजंट केला ज्याचं नेम हे आहे आणि हे एनजी की आहे एजंटची माझी जी मी यूज करतोय जेमिनीची की आहे हा का ती मी तर फक्त घेतली आहे इव्हेंट की म्हणून हे नाव दिलंय आणि हे आयडी युनिक डिफाईन करायला ओके दुसरं काय नाही मी आयडी आणि ही सेमच दिले कारण माझ्याकडे एकच एजंट तयार केला त्यामुळं सपोज हा का आता माझ्याकडे फंक्शन आहे आणि हे ऍक्च्युअल त्याचं इम्प्लिमेंटेशन आहे एवढंच आहे लॉजिक बाकी काहीच नाही या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर एवढं जर चांगल्या प्रकारे अनालिसिस केलं असाल तर सगळं होऊन जाते तुम्हाला बऱ्यापैकी मिडलवेअर काय असतं माहिती आहे की जे मिडल म्हणजे चेक करायला एखादा फंक्शन कॉल व्हायला हे सगळे मिडलवेअर असतात आणि हे काय तर कंट्रोलर काय असतात तर ते फंक्शन्स असतात लास्टचं जे होणार आहे साइन इन लॉग इन हे कंट्रोलर मध्ये येतात मेसेज मध्ये काय येणार आहे तर फाइंड मेन्यू हे सॉरी फाइंड मेन्यू हे झालं असिंग काय रे माय ऑल मेसेज माझं मेसेज जे मी मेकॅनिक बरोबर केल्या क्रिएट मेसेज मी मेसेज तयार केलाय नवीन मेसेज टाकलाय त्याला ऍक्टिव्ह चॅट म्हणजे चॅट ऍक्टिव्ह आहे का नाही माझं त्या व्यक्ती बरोबर हे कंट्रोलर आहे हे युजर आहे टास्क कंट्रोलर मध्ये काय असणार आहे तर क्रिएट टास्क ऑल टास्क
फाइंड माय टास्क एक असेल, माय टास्क एक आहे, ऍक्टिव्ह टास्क किती आहेत म्हणजे किती कंप्लिटेड टास्क आहे, किती कंप्लीट करायचं टास्क आहे, आणि कंप्लिटेड टास्क किती आहेत या राऊट्स आहेत हे माहिती देते. हे काय करणार आहे तर युजर घेणार जे लॉग इन आहे ते लॉग इन घेतलं हे जरा प्रिझम आहे पण ऍक्च्युअल मोंगोडीबी आहे आपलं. तर मोंगोडीबी सांग मग काय आपण करणार की युजर घेतला आपण जो लॉग इन आहे तो आणि त्याच्या रिलेटेड काय केलं तर टास्क फाइंड केलं की त्याला हे असाइन झालेलं टास्क किती आहेत हे असाइन केलेलं टास्क बघणार. हे झालं आपलं हे राऊट्स. कंट्रोलर्स इझी आहे. हा थोडं जरा रिपीट केलेल्या गोष्टी आहेत ह्या थोडंसं बघितलं घेऊन जाते. ऍक्च्युअली इनजस्ट किट्स आहे आणि ते कुठं अप्लाय केलंय ते आपण सांगतो. ओके, आता यामध्ये आलो. पहिला बघू आपण युटिलिटी मध्ये आपण ऍक्च्युअली एआय कुठे गेला. हा एआय चा प्रॉन्ट आहे आपला ऍक्च्युअल. हा प्रॉन्ट आहे. तुम्हाला सिस्टीम प्रॉन्ट दोन प्रॉन्ट असतात. आता सपोज पॉवर पॉइंट काय पेंट ओके. आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ओके आपल्याकडे असतात दोन प्रॉन्ट. एक असतो सिस्टीम प्रॉन्ट, एक असतो जो प्रॉन्ट आपण देणार आहे. आपण देणार आहे प्रॉन्ट म्हणजे काय कस्टमरचा प्रॉब्लेम. हा झाला युजर प्रॉन्ट. बरोबर आहे का नाही. कस्टमरनं जो प्रॉन्ट दिलाय त्याच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम हा झाला युजर प्रॉन्ट. नावाचाच आहे युजर प्रॉन्ट. ओके, सिस्टीम प्रॉन्ट काय असतो जो सिस्टीम साठी असतो म्हणजे जो सिस्टीमने डिसाइड केला आहे. जो सिस्टीम प्रॉन्ट का असतो तो एक एक्झाम्पल देऊन सांगतो. मी आता सांगितलं तुम्हाला 2+2 किती. हा क्वेश्चन विचारला या सिस्टीमला तर तो काय म्हणणार आहे आपल्याला की आस्क द क्वेश्चन रिलेटेड टू सर्व्हिस. ओके, कार सर्व्हिस. ओके, हा क्वेश्चन हा रिस्पॉन्स देणार. तिला मी विचारलं 2+2. ओके, हे जर विचारलं तर तुम्हाला त्याचा आन्सर देणार. पण हे ऍक्च्युली एल चॅट जीपीटी असं विचारत नाही. मी चॅट जीपीटीला मध्येच विचार मी कार सर्व्हिसिंगचं चॅट जीपीटीला टाकलं इथं जाऊन की सॉरी 2 सेकंड हे जातो हे झालं काम आपलं. मी जाणार चॅट जीपीटीकडं आणि चॅट जीपीटीला काय सांगितलं. मी सांगितलं त्याला 2+2 किती आणि तो आन्सर देणार मला 4. दिलं आणि त्याला हु इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. हु इज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हा क्वेश्चन विचारला मी त्याला तर हा मला आन्सर देणार आहे. बरोबर नाही पण आपल्या सिस्टीमला असं नको आहे ना. कोण काय पण येऊन काय सांगणार प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया नरेंद्र मोदी सांगितले ना 2+2 आन्सर दिलं. पण हे आपल्या सिस्टीम साठी नको आहे. आपल्या सिस्टीमला फक्त त्यांना तेच क्वेश्चनचा आन्सर द्यायला पाहिजे जे आपल्याला आपल्या सिस्टीमच्या रिलेटेड आहे म्हणजे कार सर्व्हिसच्या रिलेटेड आहे तेच आन्सर देणं दिलं पाहिजे. हे आपलं आहे. तर ह्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे हे डिफाईन कोण करणार तर सिस्टीम प्रॉन करणार. बरोबर का तो आपण एकदाच लिहायचा असतोय. बरोबर आहे ना. सिस्टीम प्रॉन लिहिला म्हणजे सिस्टीम प्रॉनचं काम हे कसं आहे जर युजरनं क्वेश्चन विचारला इथं त्यांना काहीतरी क्वेश्चन विचारला जातो क्वेश्चन विचारला. ओके, क्वेश्चन विचारला तुम्हाला क्वेश्चन त्यानं जर बाहेरचा विचारला आउट ऑफ स्कोपचा विचारला तर तो काय म्हणणार मला क्वेश्चन ह्या रिलेटेडच दे. ओके, जर त्यानं क्वेश्चन ह्या रिलेटेड विचारला तर तो क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेणार. जर त्यानं बाहेरचा विचारला तर मी त्याला परत मागं पाठवणार युजरकडे रिस्पॉन्स म्हणून काय टाकणार की मला क्वेश्चन ह्याचा विचार कुठलं माहिती आहे. रिस्पॉन्स देणार काय माहिती आहे तर मला म्हणणार की मला क्वेश्चन कार सर्व्हिस रिलेटेडच विचारायचं. बरं आहे का ना. हा विचार मी त्याला विचारलं 2+2 मी युजर आहे. मी काय सर्व्हिसिंग सेंटरला आलोय आणि त्याला विचारलं 2+2 किती असते तर ते चुकीचं आहे ना. म्हणजे आपली सिस्टीमनं त्याचा आन्सर द्यायला नको पाहिजे. त्यांना सांगायचं स्ट्रिक्टली की मला ह्याच रिलेटेड क्वेश्चन विचार. ते काम करायचं काम करतं सिस्टीम प्रॉन आणि हा सिस्टीम प्रॉनची बाउंड्री आहे. ही बाउंड्री डिसाईड करते सिस्टीम प्रॉन. सिस्टीम प्रॉन म्हणजे एवढंच असतं की त्याला आपण सिस्टीम प्रॉन मध्ये ह्यात तुम्हाला कळून जाईल युअर हे सिस्टीम प्रॉम्प्ट आहे नाव लिहिले सिस्टीम. बरोबर आहे. सिस्टीम प्रॉम्प्ट यू आर द एक्सपर्ट एआय असिस्टंट. ओके, तर टेक्निकलच्या ठिकाणी काय येणार मग तुमचं कार सर्व्हिस वाला तुम्ही टेक्निशियल सपोर्ट आहेत. ओके, हे एआय कडनं तयार करून घेतले डायरेक्ट सांगायचं कारण ते आहेत
ओके. हे दोन्ही असतात, हे प्रॉन्ट आणि तो प्रॉन्ट सेम आहे, मिक्स असतो. युअर जॉब इज समराइज द इश्यू, एस्टिमेट अ प्रायोरिटी, प्रोव्हाइड द लिस्ट रिसोर्स ह्युमन mandate. Okay, least relevant technical skills required. Okay, um, respond with the only valid raw JSON. म्हणजे रॉ रॉ जेसन मध्ये फक्त आन्सर दे, म्हणजे मला जेवढे जेवढे आन्सर पाहिजे ते आहे. आणि ह्यामध्ये ऍक्च्युअली कसं विचारणार तर काय विचारणार तर आपल्याला आन्सर त्यामध्येच पाहिजे आहे. त्यानं 2+2चा क्वेश्चन विचारला तर त्याने आन्सर द्यायला नको पाहिजे. तर त्यानं कसं सांगणार, यूज शॉर्ट आन्सर समरी विदिन द. आता प्रायोरिटी काय असणार आहे तर लो प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी किंवा हाय प्रायोरिटी यामध्ये दे, हेल्पफुल नोट दे आणि रिलेटेड स्किल दे, आणि एवढंच पाहिजे आणि त्याला सांगितलं की मला आन्सर असा पाहिजे आहे जेसन मध्ये. जेसन मध्ये काय असणार आहे तर समरी, प्रायोरिटी, हेल्पफुल नोट दे असणार आहे. हिअर हिअर आर युजफुल टिप्स, आणि स्किल रिक्वायर्ड मध्ये आता इथे येणार एक्झॉस्ट. एक्झॉस्ट येणार ह्यात. यात येणार काय माहिती आहे तर इंजिनवाला, या गोष्टी येणार यात. मला असं एजंट दे म्हणा. आता सिस्टीम कशी वर्क करणार बघ. ही सिस्टीम प्रॉन्ट आहे, या सिस्टीम प्रॉन्टला आपण सांगितलं हे ऐकून करून घ्यायचं असतं. आपण सिस्टीम प्रॉन्ट आपण लिहायचं. हा सिस्टीम प्रॉन्ट लय बारका आहे तसा. आपली जेव्हा ऍक्च्युअली प्रोडक्शन रेडी असते, जे ऍक्च्युअली याच्यासाठी असतं, तर सिस्टीम प्रॉन्ट 1,000 लाईनीची असते. त्यामध्ये सगळं डिटेलमध्ये असते की तू हे आन्सर द्यायचं नाही, हे आन्सर द्या, कोणी काय पण विचारू शकते, कोणतं पॉलिटिकल विचारू शकते. मग ती पॉलिटिकली विचारलं तर ट्रिगर पॉईंट शकतं की तुमची सिस्टीम ह्या आन्सर देत्या, चुकीचं आहे ना ते. असं कोणाचं हे नाही. मग ते सिस्टीम प्रॉन्ट एवढं स्ट्रिक्ट करायला लागते आपल्याला की ते त्या ह्या पट्ट्याच्या बाहेर जाताच कामा नाही. असं सगळ्या एज केसेस सांगायचे की तू ह्याचा आन्सर द्यायचं नाही, ह्याचा आन्सर द्यायचं नाही, तू फक्त ह्याचाच आन्सर द्यायचं, एवढ्याच आन्सर द्यायचं, एवढंच आन्सर द्यायचं. ह्या गोष्टी आपण सिस्टीम प्रॉन्ट मध्ये सांगतोय. मी सांग आता, मी एजंटला काय सांगणार की तू 2+2 मॅथमॅटिकल गोष्टीचा आन्सर तू द्यायचं नाही, हे सांगणार मी. असं सिस्टीम प्रॉन्ट लिहिणार 10-12 ओळीचं की तुला कोणतरी इंटिग्रेशन विचारलं, प्लस विचारलं, काहीच सांगायचं नाही, हे सांगायचं नाही. आणि तू फक्त ह्या बाउंड्री मध्ये राहूनच आन्सर द्यायचं. एआय साठी बाउंड्री अनलिमिटेड आहे, 360 डिग्री आहे, ती कुठं पण आन्सर देऊ शकते. पण आपल्याला ह्या पट्ट्यातच त्याला आणायचं आहे, कुठल्या ह्या 2 पट्ट्यातनच आणायचं, खाली आणायचं. आणि बाहेरचं क्वेश्चन विचारलं युजरनं, त्याला आन्सर द्यायचं नाही. हे सगळ्यात मेन फॅक्टर आहे. जर तू ही गोष्ट एखाद्या इंटरव्ह्यूला सांगितलीस की ऍक्च्युली तुझा एजंटचं वर्किंग कसं असतंय, तर हेच तुझं डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे की त्याला ते ह्याच्यावरने डिसाईड करणार की तुझा प्रोजेक्ट तुझा आहे की तुला कितपत ह्या प्रोजेक्टचं नॉलेज आहे, तू किती त्याला टेस्टिंग केलं, तुला किती नॉलेज आहे ए एजंटचं, तू ए एजंट यूज केलास का. सिम्पली त्याला जे मी आता बोललो तेच सांगायचं की ए एजंटला आम्ही बाउंड्रीज लावल्या, त्याच्या बाहेर तो आन्सर देणार नाही, त्या स्कोप मध्ये त्याचा आन्सर देणार. ह्या गोष्टी सिस्टीम प्रॉन्ट मध्ये आम्ही सांगणार. आता हे झालं, हे सांगतो मी तुम्हाला कसं घेणार. मी आता युजर आला, त्यानं हे प्रॉन्ट दिला, तो प्रॉन्ट येणार, हे सिस्टीम प्रॉन्ट आहे झालं. आणि इथं काय करणार तर इथं प्रॉन्ट येतंय, म्हणजे एवढं काय बघू नका असा. हे काय करणार तर एजंट कडनं हे काय ते प्रॉन्ट घेणार, आणि ह्या जो युजरनं दिलाय की माझ्या कारमध्ये प्रॉब्लेम आहे, हा घेणार आणि ह्यामध्ये टाकणार इथं. तर कुठं तर टाकतो, एक्झॅक्टली माहित नाही, पण एवढं नाही विचारणार, पण टाकणार इथं तुम्हाला. आणि त्यांना टाकलं की आपल्याला आन्सर भेटणार कसं माहित आहे तर असं आन्सर भेटणार, असं भेटणार, असं आन्सर भेटणार. आन्सर मध्ये काय असणार, समरी एक असणार, त्या प्रॉब्लेमची प्रायोरिटी असणार, हेल्पफुल नोट असणार, आणि रिक्वायर्ड स्किल्स असणार आहे, जसं की म्हणजे हा एजंटनं दिला आपल्याला. बरोबर आहे का नाही, की एजंटनं सांगितलं की हा प्रॉब्लेम एक्झॉस्टचा आहे आणि इंजिन रिलेटेड आहे, तर आपल्याला ह्याच मेकॅनिकला, ह्याच मेकॅनिकला ते असाइन करायला पाहिजे. हेल्पफुल नोट दिली मेकॅनिकसाठी की ही ज्या की ह्या ह्या गोष्टी प्रॉब्लेम आहे, म्हणजे प्रॉब्लेम इथं कुठं तर असणार आहे, हे सांगितलं. नंतर सांगितलं प्रायोरिटी, जी प्रायोरिटी हाय आहे, इंजिन सगळं खोला लागणार आहे आपल्याला, नंतर हाय प्रायोरिटी दिली म्हणजे आपण डिसाईड करणार. आणि डिसाईड किती करतो, 10 दिवस हे आपण ऑन टास्क क्रिएट, म्हणजे इथं जे फंक्शन आहे ना याद करतो की सगळं. आता मी हार्ड कोडेड दिला असेल, म्हणजे थांबा बघू. हे काय एवढं काय नाही अवघड, तुम्ही थोडस एवढं पण नाही ते डिटेल मध्ये विचारत. डिटेल मध्ये तुम्हाला विचारणार हेच फक्त की तुमचं ऍक्च्युअल कसं आहे, तर म्हणणार नाही की तुम्हाला डायरेक्ट कोड लिहा, तुमचं वर्किंग दाखवा, काहीच विचारणार नाही. तुम्हाला फक्त नॉलेज पाहिजे तुमचा प्रोजेक्ट काय करतो, कसा वर्क करतो, आणि काय प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करतो.
ह्या गोष्टीचं नॉलेज असलं तर बास होणार. यामध्ये आता काय आहे, टास्क क्रिएट. पहिला एक टास्क क्रिएट होणार, म्हणजे जो एजंटने टाकलं की माझ्या गाडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, त्याचा टास्क क्रिएट झाला. मग या स्टेप्स असतात, स्टेप्स करायला लागतात. आता सपोज मी जो टास्क आहे तो घेणार, काय माझ्या स्विच टास्क करणार, प्रिझमा टास्क फाइंड आयडी बघणार की टास्क आयडी कुठं आहे, बरोबर आहे, ती घेणार, त्याला असाइन करणार, म्हणजे ती टास्क तयार झाला. तिची प्रायोरिटी काय आहे, लो मिडियम हाय घेणार, आणि त्याच्यावर मी डिसाईड करणार. आता यात आहे बघा, इथं मी लिहिले किती, 3, इथं लिहिले 5, आणि इथं लिहिले हे, आणि काय लिहिलंय, जर प्रायोरिटी लो असेल तर आत्ताची ड्यू डेट काय असणार आहे, तर आत्ताची डेट प्लस 3 दिवस ही ड्यू डेट असणार आहे. ड्यू डेट सेट डाटा, ड्यू डेट सेट डाटा. आणि जर मीडियम असेल तर 5 दिवस लागणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, आणि हाय असेल तर 7 दिवस लागणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. आणि आपल्याला की आलं की हा प्रॉब्लेम टाकला आपण. नंतर मॉडरेट. हे मॉडरेटर काय एवढं नसते, असाइन कुणाला करायचं आहे ही इथं असते. आता सपोज माझ्याकडे एक्सपर्ट आहेत, आणि माझ्याकडे रोल काय आहे, तर मी काय करणार, माझ्या सिस्टीम मधनं घेणार एक्सपर्ट, एक्सपर्टच्या ठिकाणं इंजिनियर लिहू शकतो का, म्हणजे आपल्या सर्व्हिस सेंटर म्हणजे इंजिनियर्स आहेत जे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत. आणि त्यांची टास्क कॅपॅसिटी काय आहे, तर ती एकावेळी किती काम करू शकतात असं, एकावेळी एकातच काम करू शकतात. अरे हा. अरे काय दिलंय? चालेल ना का? हा, सॉरी. आता ह्यामध्ये काय झालं, तर टास्क कॅपॅसिटी एवढं काय नाही, मॅक्झिमम मॅच काउंट किती आहे. आता हे मी चेक करणार की माझा कुठला ह्याच्यात फ्री आहे, की एक्सपर्ट फ्री आहे. मग सांगितल्याप्रमाणे जर ओंकार बिझी असेल तर तो टास्क मला असाइन होणार. पहिला चेक करणार की सगळ्यात जास्त मॅच कुणाला होत्या त्या स्किल्स, म्हणजे त्या गाडी, आता तो प्रॉब्लेम आला तो सॉल्व्ह करायला आपल्याला 3 स्किल्स लागतात. त्या तिन्हीच्या 3 स्किल ओंकारला मॅच होत्या. तर बघणार ओंकार फ्री आहे का इथं. कसं बघणार, तर इथं इथं दिसत असेल. हा, बेस्ट बेस्ट घेतला तुला, ओके, बेस्ट घेतला असा आहे. हा बेस्ट, सॉरी, हे बेस्ट लूप मध्ये. आता इथं मध्ये कसं करणार, तर घेणार इन्क्लूड स्किल्स लेंथ हा घेतला, मॅच काउंट मॅक्स काउंटच्या ह्याला चेक करणार, बेस्ट एक्सपर्ट घेणार, त्याला तो असाइन करणार. सपोज ओंकार बिझी असेल तर मला येणार. एवढं काय टेक्निकल कोडिंगचं नॉलेज नाही, लॉजिकल बेसिक गोष्टी आहेत. आपल्या डीएस आहे यात, दुसरा काय नाही, की फक्त चेक करायचं आहे की सगळ्यात जास्त मॅच कुणाला आहे. जर तो फ्री नसेल तर सेकंड मॅच कुणाला आहे, थर्ड मॅच कुणाला आहे, मग प्रायोरिटी देणार. आता सपोज ओंकार बिझी आहे तर तो मला काय देणार, तो टास्क मला असेल झाला, मग तो मला असं असं झाला. इथपर्यंत हे त्याच गोष्टी आहेत सगळ्या, की ऍडमिन. आता सपोज मग इथं कुणाला झालं नाही, इथं इज कंडिशन आहे. आता त्याला बेस्ट एक्सपर्ट मिळाला. सपोज ओंकार बिझी आहे म्हणून तो टास्क मला आला, म्हणजे तुझं बेस्ट एक्सपर्ट झालं मी, 10 टास्क मला असाइन झाला या गोष्टीत. तर सपोज कोणच गावलं नाही त्याला, तर काय करणार, तो ऍडमिन, काय म्हणतो तुला, ऍडमिनला तो टास्क असाइन होणार. असाइन युजर आयडी काय आहे, तर ऍडमिन आहे. हे झालं ऍडमिनला टास्क कसं आहे. आणि हे काय नाही, तर न्यू मेसेज, काय न्यू मेसेज ट्रॅक. आणि हे ट्रॅक करणार की न्यू मेसेज साठी की डाटा आहे फक्त की दिला आहे की काय कुणाला असाइन झालाय, युजर आयडी काय आहे, म्हणजे ज्यांना टास्क लागलाय. आता माझ्याकडे कोणतरी आलाय कंपनी माणूस, त्याचं युजर आयडी असणार आहे. एक्सपर्ट आयडी म्हणजे माझी आहे ना, टास्क असाइन झालाय. टास्क आयडी म्हणजे टास्कची आयडी काय आहे, आणि ऍक्टिव्ह आहे का नाही, चॅट ऍक्टिव्ह आहे का नाही, हे काय फॉल्स असणार बाय डिफॉल्ट, ते आपण हे करू शकतो. हे झाले. हा झाला तुमचा सिस्टीम प्रॉम्प्ट, आणि हा झाला तुमचं हे. आता परत एकदा सिंपल लॉजिक सांगतो. हे झालं फ्रंट बॅक एंड. फ्रंट एंड सिंपल आहे, फ्रंट एंड काय लय सोपं आहे, तुम्ही बघितला पण असेल ना, एवढं काय अवघड नाही. तर कंपोनंट मध्ये पण 3-4च कंपोनंट आहे, हे सायनिंग बार, हे कंटेनर. कंटेनर हे थोडंसं मी डिफिकल्ट केलं, तुम्ही लय काय एवढं हे केलं नाही तर चालेल. काय लॉग इनचं पेज, नवबार, साइन अप, आणि फक्त हे फ्रंट एंड वरनं कॉल करतो, याच गोष्टी आहेत. आता ज्या मेन गोष्टी आहेत ज्या मला इंटरव्ह्यूने विचारल्या, त्या मी डिस्कस करतो. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तू विचारणार नाही आहे हे मी तुम्हाला टेक्निकल पण सांगून ठेवलंय, पण मी सांगतो मला माझ्या इंटरव्ह्यूवरनं काय विचारलं. आणि माझा हाच डिसाइडिंग फॅक्टर होता इंटरव्ह्यू मध्ये, की माझं याच प्रोजेक्टवर माझं 15 ते 20 मिनिटं, आय थिंक 25 मिनिटं ह्याच्यावर डिस्कशन चाललेलं की ऍक्च्युअल प्रोजेक्ट काय आहे. तर मला पहिला त्यांना क्वेश्चन विचारलं, प्रोजेक्ट काय आहे. मग तर मी त्याला सांगितलं की माझा प्रोजेक्ट असं सर्व्हिस सेंटर इमॅजिन करा, जिथं तुम्ही गेलायचा, तुम्ही कार दिलीसा, त्या कारमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग ते प्रॉब्लेम तुम्हाला 1 तासामध्ये कळणार जेव्हा तिथं मेकॅनिक येणार, हे आम्ही सांगितलं. मग ही सिस्टीम आहे ना, ही जरा स्लो आहे, ऑटोमेटेड करायची गरज आहे या गोष्टीला, आणि ऑटोमेटेड होऊ शकते आपल्याकडे आता ए जे
ए आय प्रेझेंट आहे आपल्या सेंचुरीमध्ये. आता मग आपण त्यात ए आय घालू शकतो. आणि मग ते म्हणला तू घातलंस म्हणजे काय प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करणार. मी सांगितलं त्याला की आता जो माणूस येणार तो प्रॉब्लेम टाकणार, त्याला ए आय क्वेश्चन विचारणार की तुला आणि काय काय आहे? म्हणजे त्या रिलेटेड त्याने टाकलं गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे, गाडी स्टार्ट होत नाही. ते म्हणणार ऍव्हरेज किती देते, इंजिनचा प्रॉब्लेम काय, या गोष्टी त्यांनी विचार त्या विचारणार, ते सगळं घेणार ए आय अनालिसिस करणार आणि लगेच सांगणार की तुमच्या गाडीमध्ये हा हा फॉल्ट आहे आणि आम्ही ही गाडी ह्या मेकॅनिकलला दिल्या आणि हा त्याचा फोन नंबर आहे आणि ही हा हा जो प्रॉब्लेम आहे त्याला सॉल्व्ह करायला आपल्याला 3 दिवस लागणार आहेत, एवढं सांगणार आपण त्याला. मग ह्याचा फायदा काय झाला, तर एक तर तुमची सर्व्हिस फास्ट झाली सर्व्हिस सेंटरची, दुसरं म्हणजे तुमचा कस्टमर सॅटिस्फाय झाला लगेच, त्याला थांबवलं. त्यांचा पण टाइम इम्पॉर्टंट आहे. हा मी त्यांना सांगितलेलं आहे की कस्टमर सॅटिस्फॅक्शन इज द अल्टिमेट गोल. फॉर दॅट वी आर गोइंग टू रिड्यूस द टाइम reduce the time of the customer. So he means we are not waiting the customer for our response. AI रिस्पॉन्स देऊन टाकणार म्हणजे कस्टमर त्याच्या दुसऱ्या कामासाठी फ्री झाला. त्याला कळालं की मला 3 दिवसानंतर यायचा आहे, तो फक्त आदल्या दिवशी फोन करणार की गाडी तयार झाली का नाही. नाहीतर त्याला मेल पण जाईल की गाडी जर पोस्टपोन असेल, जर लवकर झाली तर त्याला मेल पण येईल की गाडी लवकर तयार झाली घेऊन जा. या गोष्टी विचारणार. मग त्याने मला विचारलेलं की युजफुल आता कुठल्या सिस्टीम मध्ये आहे? तर मी त्याला सांगितलेलं की आहे, इम्प्लिमेंटेड लॉजिक आहे, पण ही इम्प्लिमेंटेड लॉजिक आता मोठ्या कंपनीसाठी आहे, जे लय मोठ्या कंपन्या आहेत, लय म्हणजे लय मोठ्या कंपन्या आहेत. आपल्या मिड लेवलला नाही, एकदम टियर 1 सिटीज लाईक मुंबई आणि ह्याच्यात एका दुसऱ्या कंपनीमध्ये ती आहे. ऍक्च्युअल मोठ्या जिथं ज्यांचं मॅन्युफॅक्चर होतं तिथंच फक्त हे अवेलेबल आहे. रेग्युलर सर्व्हिस सेंटरला अवेलेबल नाही. सर्व्हिस सेंटर प्रत्येक गावात आता सर्व्हिस सेंटर आहे आणि त्या सर्व्हिस सेंटरचा तोच प्रभाव आहे. प्रत्येक गावात सर्व्हिस सेंटर आहे. प्रत्येक सर्व्हिस सेंटरला 15-20 गाड्या रोजच्या आहेत सर्व्हिसिंगसाठी आलेल्या, की गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट आहे, फॉल्ट एक्सपायझर काहीतरी आहे. मग हा जो टाइम आहे ना, हा आपल्याला ग्राउंड लेवल परिणाम नाही. त्यासाठी आपल्याला एक सिस्टीम करायची आहे. बरोबर आहे का नाही. मग त्यासाठी आपण हा यूज करू शकतो. त्यासाठी मी ए आय एजंट यूज केला. ए आय एजंटचं माझं काय आहे, तर मी ए आय एजंटला स्ट्रिक्ट केलाय सिस्टीम प्रॉन. जसं मी सांगितलं की त्याला मी 2+2 विचारलं तर ते आन्सर देणार नाही. मी त्याला विचारलं प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया तर तो आन्सर देणार नाही. पण मी त्याला एक क्वेश्चन विचारलं की माझ्या गाडीमध्ये हा हा प्रॉब्लेम आला, तर ते मला क्वेश्चन विचारणार त्याच्यावर की आणि आणि काय काय होतं तुमच्या ह्याच्यात. तर मध्येच आता मी मध्येच त्याला विचारलं की 2+2 किती आहे, म्हणजे एक क्वेश्चन विचारला आणि मी परत त्याला म्हणलो, त्याला मला विचारलं गाडीचा ऍव्हरेज किती देते आणि मी त्याला विचारलं व्हॉट इज 2+2, तर तो नाही म्हणणार. ते म्हणणार परतच क्वेश्चन विचारणार की गिव्ह द आन्सर ऑफ द अबाव क्वेश्चन, हेच म्हणणार. बरोबर आहे नाही. म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन विचारला आणि क्वेश्चनला पण आन्सर आपण चुकीचं दिलं, लाईक नरेंद्र मोदी दिलं, तर ते म्हणणार नाही, गाडी वरच्या क्वेश्चनचा आन्सर काय ते मला सांग. जोपर्यंत त्याला सॅटिस्फाय आन्सर मिळत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही आणि फालतू क्वेश्चन विचारणार नाही. मग आपण स्ट्रिक्ट केलं. हे कशाने केलं, तर सिस्टीम प्रॉन्ट केलं. आणि सिस्टीम प्रॉन्टने हे स्ट्रिक्ट केलं. 2 प्रॉन्ट असतात. एक तर असतं युजर प्रॉन्ट, जे युजर देणार आहे. लाईक माझ्या गाडी स्टार्ट होईना, सिस्टीम प्रॉन्ट असते तर तो बाउंड्रीज तयार करतो आपल्या LLM ला. म्हणजे जे आपण ए आय एजंट यूज करायला, मी ह्या जेमिनीची गुगल जेमिनीची एपीआय यूज केलेली आहे फॉर दॅट पर्पजेस. ओके. आणि त्याच्यावर मी इंजस्ट किट थ्रू एक ए आय एजंट तयार केलाय. इंजस्ट किट सांगितलं नाही तरी चालेल. इंजस्ट किट एक टूल आहे जे आपण करू शकतो. आपण रेग्युलरली पण करू शकतो. डायरेक्ट सांगायचं की मी ए आय एजंट तयार केलाय, ज्याला सिस्टीम प्रॉन्ट दिलाय, त्याला हे दिलंय, त्याचं व्हॅलिडेशन केलंय. जर इंजस्ट किट तुम्हाला डिफिकल्ट वाटायला आलं तर ओके, या गोष्टी आपण सांगू शकतो. आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर 2-3 गोष्ट ऑटोमॅटिक झालं. ह्युमन एफर्ट कमी झाला, मॅन्युअल वर्क कमी झाला. त्यानंतर टाइम, सगळ्यात मेन मुद्दा टाइम वाचला सिस्टीमचा पण, सर्व्हिस सेंटरवाल्यांचा की की सर्व्हिस सेंटरचा टाइम वाचला की त्याला त्यांनी पण लगेच त्या माणसाला असाइन केलं आणि मॅनेजमेंट सोपं झालं की आपल्याला सिस्टीमला माहिती आहे की कोण बिझी आहे कोण नाही, मग तो त्यालाच बरोबर असाइन करणार. आता आपल्याकडं 100 एम्प्लॉय आहेत आणि 100 एम्प्लॉय 10 एम्प्लॉयना सेम टास्क येतात करायला चांगलं, पण आपल्याला माहित नाही कुठल्या व्यक्तीला करायचं. पण आपण बघणार की 10 व्यक्ती कोण बिझी आहे त्यातला, त्याला जाणार आणि त्याला टास्क देणार, या गोष्टी करत बसणार. ह्या लेंदी आहेत. आपण आपल्याकडे जर ही सिस्टीम नसते तर आपण काय करणार, 100 व्यक्ती आहेत त्यातल्या 10 माणसांना ते टास्क चांगला करता येते, 10 माणसांकडे जाणार
त्या 10 माणसांमधलं बघणार की पहिला फ्री आहे दुसरा फ्री आहे, हे मॅन्युअली बघत जाणार की पहिला फ्री आहे का नाही, दुसरा फ्री आहे का नाही, जो फ्री नसेल त्याला ते टास्क असाइन करणार. हे मॅन्युअली करायला लागणार, हे टाइम कन्झ्युमिंग आहे, त्याला तास लागणार, 1.5 दिवस लागणार, दिवस लागणार. तर ते नको आहे. आपलं मशीन सिस्टीम थ्रू कसं होणार, एकदम फास्ट होणार की 10 जण बघणार सिस्टीम मध्ये कोण फ्री आहे. फ्री नसेल तर त्याला टास्क कसा येणार आणि तो फ्रीचं अनअवेलेबल होणार. म्हणजे तो अवेलेबल नाही, आता तो फ्री झाला, अनफ्री झाला, म्हणजे आता तो फ्री नाही. मग पुढच्या वेळी जर टास्क आला तर तो त्याला असाइन होणार नाही, कारण त्याच्याकडे तो टास्क पडला आता. नवीन टास्क आला तर तो दुसऱ्या व्यक्तीला असाइन होणार. ह्या गोष्टी अशा वर्किंग आहेत. आणि मी जर मला सांगायला आलं तर एवढं डीप कोणीच विचारत नाही. तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह फक्त माहित पाहिजे की तुम्ही काय सॉल्व्ह करायला आलाय का, तुम्हाला कोणत्या गोष्टी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आलाय का. कार सर्व्हिसिंग सेंटरचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे जे तुम्ही देऊ शकताय का. त्या थ्रू तुम्ही सगळं सांगू शकता का की आम्ही काय केलं, मला प्रॉब्लेम आला की असं असं. आणि वाटलं तर डायरेक्ट सांगायचं, मी कार सर्व्हिसिंग सेंटरला गेलो, मला 2 तास बसायला लागले त्या गोष्टीला, आणि मला तिने नंतर सांगितलं की उद्या ये, उद्या तुला सांगतो की गाडीमध्ये प्रॉब्लेम काय. मला ते 2 तास वाया गेलं, मला उद्याने परत यायला येणार आहे फक्त एवढंच माहिती करायला की गाडीमध्ये प्रॉब्लेम काय आहे. ह्या गोष्टीसाठी मला उद्या परत या सांगितलं त्यांनी. हा माझा प्रॉब्लेम झालता आणि मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता. म्हणून मी प्रॉब्लेमॅटिक, मला प्रॉब्लेम गावला, हा प्रॉब्लेम जेन्युइन आहे मला कळालं, म्हणून मी म्हणलो ह्याच्यासाठी एक सोल्युशन तयार करणं नीडेड आहे. त्याच्यासाठी मी सिस्टीम केली. म्हणजे मला 5 मिनिटात कळून आलं की माझ्या गाडीमध्ये हा प्रॉब्लेम आहे, मला 3 दिवसानंतर यायचा आहे. मला नंबर मिळाला मेकॅनिकचा. काही इन्फॉर्मेशन असेल तर तो मला तिथं चॅटचा पण ऑप्शन पण दिलाय. तिथं चॅट मध्ये पण तो विचारू शकतो. काय वाटलं तर तो फोन पण करू शकतो, कारण आपला नंबर पण त्याच्याकडे जाणार नाही. ही सिस्टीम आहे, ही मॅन्युअल. आणि हा प्रॉब्लेम जेन्युइन आहे. तुम्ही डायरेक्ट असं पण सांगू शकता, मी एक कार सर्व्हिसिंग सेंटरला गेलतो, मला असा असा प्रॉब्लेम फेस झाला, मला 2 तास थांबवलं आणि म्हणले उद्या या. फक्त एवढंच की प्रॉब्लेम काय आहे हे उद्या सांगतो तुम्हाला, उद्या या. निडेड नव्हती ती गोष्ट, तर तो मला वेस्ट ऑफ टाइम वाटला, म्हणून मी सिस्टीम करायचं विचार घेतला. एवढं कोण डीप विचारत नाही. आणि जरी तुम्हाला काय कोणी विचारलं, काय नाही एवढं विचारायचं सिस्टीम मला खूप आधी केलाय म्हणून सांगायचं. प्लस जे मेन आहे ते लॉजिक आहे. तुम्ही जर हे लॉजिक त्याला सांगितलं सा की मी प्रॉब्लेम काय केलाय आणि एजंट काय आहे, सिस्टीम काय आहे, आणि स्पेसिफिकली हे 100% गॅरंटी आहे तू एवढा डीप जाणार नाही. तो जो फक्त तो प्रॉब्लेम स्टेटमेंट बघणार आहे, तुम्ही काय लॉजिक लावलं, लॉजिक पण नाही की तुमचं थिंकिंग प्रोसेस काय आहे बघणार आहे. आणि हे त्यांनी सांगितलं नाही तरी पण सांगायचं की मी एजंट तयार केलाय जो स्ट्रिक्ट आहे, सिस्टीम प्रॉन्ट ही आहे माझी, म्हणजे मी सिस्टीम प्रॉन्ट स्ट्रिक्ट केल्या, मी त्याला 2+2 विचारलं तर तो सांगणार नाही, जे रिलेटेड आहे तेच सांगणार. ह्या गोष्टी सांगितल्या तर मोर देन इनफ आहे. तो ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही इंटरव्ह्यूवर तुम्हाला विचारणार नाही. तरी हे लॉजिक क्वेश्चन आहे. एवढं फक्त अनालिसिस करा. एकदा कोड स्ट्रक्चर बघायची पण गरज नाही, मी सांगेल. कोड स्ट्रक्चर पण बघायची गरज नाही, वरच्या वर एकदम व्ह्यू करून देईल तुम्हाला. कंट्रोलर माहित असेल, राऊट काय माहित असेल, थोडंफार आयडिया असेल. कोण तुम्हाला विचारत नसतं की ऍक्च्युअली काय सॉल्व्ह केलंय जातं, ऍक्च्युअल कोड काय लिहिलं आहे. ते फक्त बघणार तुमचं कोड स्ट्रक्चर. तुम्हाला माहिती आहे ना, कंट्रोलर मध्ये फंक्शन आहेत, राऊट्स मध्ये राऊट आहे, सर्व्हर मध्ये सर्व्हर आहे. फ्रंट एंड मध्ये लॉगिनच्या पेज मध्ये लॉगिनचं पेज आहे, साइन इनच्या पेज साइन. मिडलवेअर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे ना, संपलं. एजंटचं मी तुम्हाला 2 फाईल्स दाखवले, 2च फाईल होत्या. एक होती सिस्टीम प्रॉनची, एक होती जी ऍक्च्युली सगळं तेच सगळंच होतं की टास्क असाइन करणे, ती प्रायोरिटी घेणे, ह्या गोष्टी असाइन करणे टास्क देते. यापेक्षा काही नाही. हा का. हा, आणि एक क्वेश्चन विचारू शकतात ते मे बी की ट्राय किती वेळा. आता कसं असतंय, LLM कधी पण चुकू शकतो, बरोबर आहे का नाही. नाही असं नाही की आधीच मध्येच त्याचा काहीतरी नेटवर्क एरर झाला आणि LLM ऑफ गेला, बरोबर आहे का नाही. नाहीतर त्याचं काहीतरी एपीआय बरोबर कॉलच झालं नाही व्यवस्थित, म्हणजे हिटच झालं नाही एपीआय. आपलं पण होतं कधी कधी, चॅट जीपीटीला काय टाकलं, ते आन्सरच दिलं नाही त्यांना, हँग झाला. म्हणजे ती चुकीच आहे. मग तसं व्हायला नको म्हणून रिट्रायज असते. आणि इथं मी लावले 2. म्हणजे जर माझी ही सिस्टीम, ही पाईपलाईन फेल गेली, म्हणजे हे जर फंक्शन फेल गेलं तर परत एकदा रन होणार. आणि कितीदा होणार ते, दर 2 वेळा रन होणार. सपोज एकदा गेलं, फेल झालं तर परत एकदा रन होणार. मग फेल गेलं तर फेल गेलं तर सांगणार की काय तर प्रॉब्लेम झालाय, सिस्टीम एरर. आता मी तर जर मी 4 लिहिलं तर कसं होणार सांगतो मला. सिस्टीम आली, पहिला केलं फेल गेलं, दुसरा केलं फेल गेलं, तिसऱ्यांदा केलं आणि सक्सेसफुल झालं.
कारण नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतात एपीआय आणि एआय म्हणलं नेटवर्क प्रॉब्लेम फिक्स असणार आहे. कारण ते आपलं नाही ते सगळ्याच एलएलएम आहे. तुम्ही चॅट जीपीटी घेतला कोपायलट चॅट जीपीटीला जरी आपण प्रॉम्प्ट टाकला तरी तो अँसर कधी कधी चुकवतो. आणि चुकवतो म्हणजे इन द सेन्स चुकवत नाही तर हँग होऊन जाऊन अँसरच देत नाही आपल्याला. हा मग तिथं रिट्रायचं असतं हे रिट्रायचं लॉजिक आहे बाकी ऍज सच त्यात काय वेगळं नाही आणि दॅट्स इट असं मला वाटतंय आणि काय वाटलं तर सांगा काय वाटलं तर लेट मी नो ओनली ओके